आपला महाभारताचा अभ्यास किंवा श्रीकृष्णाचा अभ्यास, त्यातून श्रीकृष्ण कसा तुमच्या नजरेसमोर येतो? भगवान कृष्णाला पुरुषोत्तम म्हणतात आणि भीमाला नरोत्तम म्हणतात. म्हणजे विश्व असं अस्तित्वात राहण्याकरता भगवंताचा अवतार सतत होणं गरजेचं आहे. कृष्ण युगपुरुष होता म्हणजे नेमकं काय? युगपुरुष, अवतार पुरुष म्हणजे असा की तो विश्व मान्य होतो. म्हणजे इतक्या हजारो वर्षानंतर सुद्धा आपल्याला तो लक्षात राहतो. भगवान राम हे जर राजा होते म्हणजे किंग होते, तर कृष्णा किंग मेकर होता. म्हणजे युधिष्ठिरला असं त्याने बनवलं असं आपण म्हणूया. कृष्णाची युद्धनीती कशी होती की जी इतक्या वर्षानंतर सुद्धा आत्ताची आर्मी, आर्म फोर्सेस सुद्धा त्याचा दाखला देतात? तो 6व्या अध्यायातला उद्धरेन आत्मना मानम नात्मानम अवसादयेत. तुम्हीच तुमच्या आत्म्याचा उद्धार, तुम्ही स्वतःचा उद्धार तुमचाच करू शकता. दुसऱ्यावर लाचारी पत्करून जाऊ नका. गीतेतला जो मेसेज आहे ना, की कोणताही एक जो मार्ग असेल ना, तो हा मार्ग चुकीचा आहे असं कधी गीता म्हणत नाही, किंवा हाच मार्ग हा फक्त मार्ग आहे असं गीता कधी म्हणत नाही. त्या अर्थानं ती सेक्टेरियन नाही, त्या अर्थानं ती सांप्रदायिक नाही. प्रत्येक माणसाच्या बुद्धीचा, त्यांच्या डेव्हलपमेंटचा विचार करून भगवद्गीतेनं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला भगवद्गीता आपली वाटते. त्यांच्या हातातली जी सगळी म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म, ती भगवान कृष्णाला जी गदा मिळालेली आहे, कौमुदकी गदा, किंवा त्याचा जो पाचजन्य जो शंख आहे किंवा सुदर्शन चक्र आहे, हे त्याच्याकडे डे 1 पासून नाही आहे. महाभारतामध्ये आपल्याला कळतं ते जेव्हा त्याला मिळालं, म्हणजे कृष्णाला मिळालं, तेव्हा तो 33 वर्षाचा होता. खांडव वन दहन जेव्हा केलं अर्जुनाने, तेव्हा त्याला ते सुदर्शन चक्र आणि कौमुदकी गदा मिळालेली आहे. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. या पॉडकास्टमध्ये आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत की ज्याचं नाव ऐकताच हृदयामध्ये भक्तीचा झरा वाहू लागतो आणि मनामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित होतो. ते 3 अक्षरी नाव आहे श्रीकृष्ण. तो कुणासाठी गोविंद आहे, कुणासाठी गोपाळ, कुणासाठी मुरलीधर, तर कुणासाठी नंदलाल. तो नटखट आहे, खोडकर आहे, मनमोहक आहे, नित्यनूतन आहे. देवकीचा कान्हा, यशोदेचा पुत्र, द्रौपदीचा सखा आणि राधेचं सर्वस्व म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे, सर्वप्रिय आहे आणि युगपुरुषसुद्धा आहे. तर या पॉडकास्टमधनं आपण श्रीकृष्णाच्या लीलांबद्दल, कृष्णाच्या तत्त्वज्ञानाबद्दल आणि कृष्णानं आपल्याला म्हणजे मानवतेला दिलेल्या अमर संदेशाबद्दल बोलणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत इतिहास संशोधक आणि लेखक डॉक्टर निलेश ओक सर. सर नमस्कार. रामायण महाभारताबद्दल आपण पहिल्या एपिसोडमध्ये, आपल्या पहिल्या भागात तर बोललो आहे, पण महाभारतामधलं सर्वात उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच श्रीकृष्ण. तर श्रीकृष्णाबद्दल तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपला महाभारताचा अभ्यास किंवा श्रीकृष्णाचा अभ्यास, त्यातून श्रीकृष्ण कसा तुमच्या नजरेसमोर येतो? श्रीकृष्ण कसा दिसतो तुम्हाला? आता आपल्याला जे माहिती आहे किंवा सामान्य माणसाच्या मनामध्ये जी एक त्याची प्रतिमा आहे, किंवा सामान्य माणूस नाही, अगदी ज्यांनी श्रीकृष्णाचा खूप अभ्यास केलेला आहे त्यांच्याही मनामध्ये, की आपण अवतारामध्ये असं म्हणतो की भगवान राम हा एक प्रचंड अवतार होऊनच गेला. म्हणजे 2 नावं आपण म्हणतो, राम आणि श्याम. तसं पण भगवान कृष्णाचं जे अवतार कार्य आहे त्याला आपण पूर्ण पुरुषोत्तम किंवा पूर्णावतार असं एक आपण म्हणतो. तर ते का असावं? आता त्याच्याकरता तर खरोखर डिटेल वाचन करावं लागेल. त्याच्याकरता काही एक पॉडकास्ट पूर्ण होत नाही. पण म्हणजे वैष्णव संप्रदायामधले मध्वाचार्य, म्हणजे द्वैत संप्रदाय, ब्रह्मद्वैत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, त्यांनी असं सुंदर रचना केलेली आहे की ते भगवान कृष्णाला पुरुषोत्तम म्हणतात आणि भीमाला नरोत्तम म्हणतात. म्हणजे तशा दोन्ही अर्थानं ते पुरुषच आहेत, म्हणजे नरच आहेत किंवा पुरुषच आहेत, कारण त्यांचा इथे अवतार झालेला आहे. अवतार म्हणजे कसं, ऋग्वेदामध्ये असं कल्पना आहे, ऋग्वेदामध्ये असं ऋचा येते की भगवंताचे अवतार हे सतत होत आहेत, प्रत्येक क्षणी होत आहेत. म्हणजे ते जर झाला नाही तर हे जे आत्ता जे सगळं विश्वाचं जे धारणा झालेलं आहे, विश्व जे असं आत्ता आपल्याला दिसतं तसं राहिलेलं आहे, ते राहणार नाही. म्हणजे विश्व असं अस्तित्वात राहण्याकरता भगवंताचा अवतार सतत होणं गरजेचं आहे. पण मग आपण सतत इतक्या हजारो अवतारांची नावं घेत नाही. आपण काहीच अवतारांची नावं का घेतो? तर त्याचं कारण असं की सतत अवतार होत असतात. म्हणजे अवतार म्हणजे तो आपल्याला दिसेलच असं नाही. बरोबर आहे. पण काही हे विशेष असतात, विशेषत्वानं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण गंगोत्रीपासून समजा गंगा वाहायला लागते आणि मग ती पुढे वाहत वाहत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ती गंगा म्हणजे पूर्ण सगळीच पवित्र आहे. पण तरीसुद्धा आपण म्हणतो ना, ऋषिकेश, हरिद्वार, प्रयागराज, वाराणसी हे काहीतरी विशेषत्वानं अशी ती तीर्थक्षेत्र आहेत. तसंच आहे. तसंच आपण म्हणायला गेलं तर भगवान दत्तात्रय, परशुराम, नरसिंह, राम,
कृष्ण ही तशी तीर्थक्षेत्रासारखी विशेष व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणून त्यांना आपण एक आपल्याला समजणाऱ्या अशा अर्थानं अवतार मानतो. तर पुराणांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, पुराण वाचतो, तुम्ही त्याचा खूप डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. तर पुराणांमध्ये कृष्णाचं वर्णन नेमकं कसं केलेलं आहे? पुराणामध्ये कृष्णाचं वर्णन खूप येतं, हो. पण मुद्दाम त्याच कारणाकरता एक थोडंसं आपण काय म्हणूया कॉशन देऊया म्हणजे लोकांना. ती अशी की इतिहास म्हणजे रामायण महाभारत, आता कृष्णाचं म्हणून फक्त आपण महाभारतावर फोकस करूया आणि आणखी 2 ग्रंथांचा उल्लेख करेन, पुराणांचाही उल्लेख करेन. पण त्याच्या आधी असं की हरिवंश पुराण आणि भागवत पुराण याच्यामध्ये कृष्णाचंच वर्णन येतं. हरिवंश म्हणजे हरीचा हरीचा वंश, वंश. हां, म्हणजे कृष्णाच्या वंशाचंच त्याच्यात पूर्ण वर्णन आहे. आणि भागवत पुराण हेही पूर्ण कृष्णाच्या भोवतीच सगळं फिरतं आणि ते का फिरतं आपण त्याच्यावर बघू. पण इतर पुराणामध्ये कृष्णाचं अनेकरित्या वर्णन येतं. पण त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्टीत सावध राहावं लागतं, की जसं काय होतं कालाच्या ओघामध्ये एकदा आपण एकाला भगवान मानलं, की त्यानंतर काय होतं थोडीशी एम्बेलिशमेंट ज्याला आपण म्हणतो म्हणजे अलंकार वाढत जातात आणि मग एकमेकावर आपण कुरघोडी केल्यासारखे त्या गोष्टी वाढत जातात. त्या गोष्टी खरोखर ऐतिहासिकदृष्ट्या खऱ्या आहेत का? तर त्या सगळ्याच पुराणामध्ये लिहिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असं नाही. पण त्यातून एक संदेश तर असतोच. म्हणून उपमान म्हणून मी तुम्हाला सांगेन, की इतिहास ग्रंथ म्हणजे महाभारत आणि अगदी आपण हरिवंशाला जागा देऊया, थोडंसं भागवत पुराणालाही जागा देऊया. त्याच्यातही मला जरा बदल करायचा आहे. पण इतर जी पुराणं आहेत की ज्याच्यामध्ये कृष्णाच्या कथा येतात ते म्हणजे आपण त्याला काय म्हणूया सोन्याची खाण म्हणूया. म्हणजे त्याच्यामध्ये बरीच माती बाजूला करावी लागते तेव्हा कुठे सोन्याचा एक तुकडा मिळतो. आणि महाभारत स्वतः खुद्द महाभारत हे मला आवडतं कृष्ण समजून घेण्याकरता. भगवद्गीता तर आहेच, अनुगीता आहेच, अनेक गीता आहेत आणि कृष्णाचं बरंचसं माहिती त्यात येतेच येते. ते म्हणजे आपण म्हणतो ना सोन्याच्या शॉपमध्ये गेल्यासारखं आहे. सगळं आधीच आहे तेच बऱ्यापैकी प्युअर आहे, 95% प्युअर आहे. तर तो आपल्याला एक भेद करावा लागेल. कारण काय होतं, जर तुम्ही सगळ्याच जर कथा एकत्र आणायचा प्रयत्न केल्यात कृष्णाबद्दल सांगितलेल्या पुराणातल्या, तर मग लोकांचं प्रचंड कन्फ्युजन होतं, की मग हे कृष्णानं हे असं केलं, तर मग तो असं का म्हणाला? अरे तो एका ठिकाणी नाही म्हणालेला आहे तो. म्हणजे महाभारतातला जर तुम्ही कृष्ण बघितला, तर तुम्हाला कन्सिस्टंट कृष्ण मिळतो तो. पण तुम्ही जर हरिवंश आणि भागवताच्या जर पुढे गेलात, तर मग ते कन्फ्युजन व्हायला लागतं. हीच गोष्ट आपण आता रामावर बोलत नाही आहोत, पण ही गोष्ट रामायणातही होते. म्हणजे मूळ वाल्मिकीचं ऐतिहासिक रामायण, पण त्यानंतर अद्भुत रामायण, धार्मिक रामायण, तात्पर्य रामायण अशी जेव्हा वेगवेगळी कथा होतात, त्याच्यामध्ये कथाही बदलत जातात. आणि मग लोकांना असं होतं, मग असं जर झालं तर रामानं असं का केलं? त्यातली मूळ कथा ती वाल्मिकी रामायणात नाहीच आहे. त्यामुळे तो प्रश्न चुकीचा ठरतो. तर तो जर बदल घेतला, तर भगवान कृष्णाचं असं वर्णन सांगता येतील, की अक्षरशः अद्भुत असं चरित्र आहे. आता ते अद्भुत चरित्र असल्यामुळे मग त्याच्यावर पुटं चढत गेली. पण मला असं वाटतं ती पुटं थोडीशी बाजूला काढायचा प्रयत्न झाला पाहिजे आणि जर खरं चरित्र कळलं, तर त्याचा आपल्याला फायदा होईल. उदाहरणार्थ होतं काय, मला अगदी नेहमी येणारा प्रश्न, की आता भगवान कृष्ण परत केव्हा येणार? म्हणजे हा जो माणूस प्रश्न विचारतो ना, त्याच्यामध्ये इनोसन्स असेल, पण त्याच्यामध्ये एक तामसीपणा पण आहे. म्हणजे आत्ता जे आपल्याला प्रॉब्लेम वाटत आहेत, ते दूर करण्याकरता सुद्धा मी काही करणार नाही. मी इथं आरशासारखा बसणार आणि भगवानांना अवतार घेऊन काहीतरी करावं. हे असं म्हणणं म्हणजे भगवान न समजणं, अवतार न समजणं असं आहे. आणि ते कृष्णानं आपल्या आयुष्यामध्ये दाखवून दिलं, की त्याच्या स्वतःच्या वागण्यानं दाखवून दिलं, की तुम्ही काय करायला पाहिजे. तीच तर ती गीता आहे खरं तर. तर गीतेबद्दल तर आपण बोलणार आहोत. हो. पण जेव्हा आपण रामायण महाभारत या विषयाच्या पॉडकास्टवरती बोलत होतो, तेव्हा तुम्ही एक उल्लेख केला होता, की कृष्णाच्या वाट्याला सुद्धा थोडाफार वनवास आला. कारण त्याचा जन्म आणि त्याच्यानंतरची त्याची पुढची आयुष्याची 10-11 वर्ष. म्हणजे तो काही राजासारखा राहिलेला नव्हता, युवराजासारखा राहिलेला नव्हता. तर तो साध्या सर्वसामान्य लोकांसोबत, कुटुंबासोबत राहिला होता. पण कृष्ण जन्म जो आजही आपण इतक्या काळानंतरही सेलिब्रेट करतो खूप आनंदाने. तर त्या कृष्ण जन्माचं वर्णन नेमकं कसं केलेलं आहे? काय परिस्थिती होती? कोणता काळ होता? ह्याच्याबद्दल कशी वर्णनं वाचायला मिळतात? वर्णन असं आहे, आता त्याच्यातही समजा तुम्ही म्हणजे हरिवंशातलं बघताय का भागवत पुराणातलं बघताय, हाही फरक पडतो. थोडंसं मागे जातो आणि सांगतो की ह्या 2 ग्रंथांची निर्मिती कशी झाली. बरोबर. व्यासदेवानी महाभारत 1,00,000 श्लोकांचं महाभारत लिहिलं. त्याच्यातही एक लोकांच्या मनामध्ये चुकीची कल्पना आहे आणि अनेक विद्वान लोकांनी ती चुकीची कल्पना घातलेली आहे. त्याला काहीही पुरावा नाही म्हणून तीही स्पष्ट करतो. अशी एक चुकीची कल्पना पसरवलेली आहे, की मुळात व्यासानी महाभारत लिहिताना ते 8,800 श्लोकांचं लिहिलं
त्यानंतर वैशंपायन म्हणजे व्यासांचे शिष्य, त्यांनी त्यामध्ये भर घालून ते 24,000 श्लोकांचं केलं आणि त्याच्यामध्ये मग काळाच्या ओघामध्ये अनेक लोकांनी भर घालून ते 1,00,000 श्लोकांचं झालं, असं अनेक विद्वान लोकांकडून सांगण्यात येतं आणि ते धादांत खोटं आहे. मी मुद्दाम नावं घेत नाही विद्वान लोकांची, असं काही. मुळात परिस्थिती जी दिलेली आहे आपल्याला महाभारतामध्ये ती बरोबर उलटी आहे. व्यासदेवाने 1,00,000 श्लोकांचं महाभारत तयार केलं. त्याच्यामध्ये उपाख्यानं सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण व्याख्या बघितली ना, म्हणजे केस स्टडीसारखे केस स्टडी आफ्टर केस स्टडीज आहेत त्याच्यामध्ये. मग वैशंपायन जे व्यासांचे शिष्य, त्यांनी त्यातली उपाख्यानं बाजूला काढली. आता आपण समजा गजानन महाराज चरित्र घेऊया, तर ते पूर्ण दासगणून लिहिलेलं पूर्ण चरित्र आहे, पण मग संक्षिप्त चरित्र पण निघालेली आहेत ना त्याच्यामध्ये, तशी आपण समजूया. तर वैशंपायनाने काय केलं, उपाख्यानं बाजूला काढली आणि मग मुख्य एक संहिता तयार केली 24,000 श्लोकांची. त्याला त्यांनी भारत असं नाव दिलं, म्हणजे महाभारताचं भारत अशी एक वेगळी संहिता काढली. म्हणजे मूळ संहिता आहेच आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणजे महाभारतात असं म्हटलेलं आहे की या महाभारतामध्ये म्हणजे 1,00,000 श्लोकांच्या महाभारतामध्ये 8,800 गूढ श्लोक आहेत. असं म्हटलं की त्याचा अर्थ व्यासांना माहिती आहे, त्याचा अर्थ वैशंपायनांना माहिती आहे, त्याचा अर्थ शुक गोस्वामी म्हणजे व्यासांचे पुत्र यांना माहिती आहे, पण संजयला माहिती आहे की नाही, इतर कुणाला माहिती आहे की नाही माहीत नाही. म्हणजे बरोबर जी खरी कथा आहे ती अशी उलटी आहे. असं 8,000चं 24,000 आणि 24,000चं लाख झालेलं नाही. हां, हे महत्त्वाचं. ते झाल्यानंतर व्यासांच्या काय लक्षात आलं की हे तर कुरूचा इतिहास सगळा छान लिहून ठेवला, ते सगळं चांगलं. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यातलं जे सगळ्यात महत्त्वाचं नको म्हणूया आपण, अगदी महत्त्वाचं म्हणूया तसं, की म्हणजे भगवान कृष्ण. त्यांच्याबद्दल फक्त त्या कुरूंचा इतिहास लिहिताना त्या संदर्भामध्ये जे काही आलं तेवढंच लिहिलं गेलं, स्वतः भगवान कृष्णाबद्दल म्हणून काही लिहिलं गेलं नाही. मग त्यांना ते चैन पडेना व्यासदेवांना. मग त्यांनी आपण ज्याला परिशिष्ट म्हणतो, अपेंडिक्स म्हणतो, असं लिहिलं, ते म्हणजे हरिवंश. म्हणून त्याचं नावच त्यांनी दिलं बघा, की अरे ह्या हरीचं लिहायचं राहून गेलं म्हणून हरिवंश. त्याच्यामध्ये जन्माचं वर्णन येतो, ते तुम्हाला मी सांगतो. ते पण हरिवंश लिहिल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटलं की काही जो तत्त्वज्ञानाचा भाग आहे तो त्यात आला नाही. हरिवंशाचा आला पण तत्त्वज्ञानाचा आला नाही, भगवान कृष्णानं दाखवलेलं. उद्धव गीता उदाहरणार्थ. म्हणून त्यांनी मग भागवत पुराण लिहिलं आणि मग त्यानंतर त्यांचं थोडंसं समाधान झालं, असं ते वर्णन आहे. म्हणून आपण ही 3 गोष्टीच त्याच्यामध्ये जास्त बघू, इतर पुराणांचा आपण विचार करूया नको. तर आता कसं आहे, महाभारतामध्ये भगवान कृष्णाच्या जन्माबद्दल काहीही नाही. म्हणजे जन्म झाला, देवकी पुत्र वगैरे सगळं आहे, पण कसं झालं वगैरे काही फारसं वर्णन नाही. हरिवंशामध्ये आपण जाऊया, कारण ते जास्त ऐतिहासिकदृष्ट्या जवळचं आहे आणि ते मॅच होतं. म्हणजे 5,561 BC बरोबर ते मॅच, कारण त्या काळाचा जन्म आहे ना त्याचा. ते आपल्याला असं वर्णन येतं की कंसानं भीतीमुळे त्याला जी काही प्रीमॉनिशन आली होती, आकाशवाणी झाली होती, असं आकाशवाणी म्हणजे प्रीमॉनिशन असं घ्या. म्हणजे प्रत्येक वेळी आकाशवाणी कशी होते असं नसतं, ते त्यांच्या मनात विचार आला तरीसुद्धा, पण तो नॅरेटिव्ह सांगताना तो आकाशवाणी म्हणून सांगितलं जातो. तर त्याला असं होतं की देवकीचा पुत्र त्याचा नाश करेल, म्हणून तो ते प्रिकॉशन घेत होता. म्हणून त्याने हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं होतं. मग ते नातेवाईकच आहेत. वसुदेव हा त्याचा मंत्री होता, आधी त्याच्या वडिलांचा मंत्री होता आणि तिथे हाऊस अरेस्टमध्ये जन्म झालेला आहे. आता ते कसे निघू शकले, आपल्याला वर्णन अशी येतात की तो विष्णूचा अवतार झाल्यानंतर सगळे हे असं त्यांना काही हे साखळदंड घातलेले नव्हते आणि स्वतः तो मंत्री होता, त्याचे इन्फ्लुएन्सेस होते, त्यामुळे त्यातून तो निघू शकला. म्हणजे विदिन द लिमिट्स आपण म्हणतो तसं. आणि मग त्याने जाऊन तिकडे नंद म्हणजे यशोदेकडे त्याला ठेवलं, असं वर्णन आहे. आता तुम्ही जर प्रत्यक्ष हरिवंश वाचलं किंवा भागवत पुराण वाचलं तर एकदा ठरलं ना, मी त्याचंही तुम्हाला सांगतो, कारण एकदा ते ठरलं की हा अवतार आहे, तर तेव्हा अवतार माहीत नसतं. मग आता लोकमान्य टिळकांचा जन्म झाला तेव्हा हे महान लोकमान्य होणार असं काही कोणाला तेव्हा माहीत नव्हतं. पण याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो फलहेतू. फल म्हणजे आउटकम आणि हेतू म्हणजे रिझनिंग. एकदा आपल्याला आउटकम कळलं म्हणजे काय झालं की आपण म्हणतो की हे म्हणजे लोकमान्य इतके ग्रेट, हे लहानपणी पण असे हुशार होते का, मग आपण जाऊन त्या चरित्राचा शोध घेतो. तसं एकदा भगवान हे कृष्ण भगवान ठरल्यानंतर मग ते मागे जाऊन लोकांनी लिहिताना नॅरेशनमध्ये लिहिलेलं आहे की तो विष्णू रूप वगैरे आलं, त्याच्यावरही आपण येऊ. त्यांच्या हातातली जी सगळी म्हणजे शंख चक्र गदा पद्म आणि ती गदा जी आहे ना, ती भगवान कृष्णाला जी गदा मिळालेली आहे, कौमुदकी गदा, किंवा त्याचा जो पाचजन्य जो शंख आहे किंवा सुदर्शन चक्र आहे, हे त्याच्याकडे डे 1 पासून नाही आहे. महाभारतामध्ये आपल्याला कळतं ते जेव्हा त्याला मिळालं, म्हणजे कृष्णाला मिळालं, तेव्हा तो 33 वर्षाचा होता. खांडव वन दहन जेव्हा केलं अर्जुनाने, तेव्हा त्याला ते सुदर्शन चक्र आणि कौमुदकी गदा मिळालेली आहे. आणि जेव्हा तो 16 वर्षाचा होता आणि तो सांदीपनी ऋषींच्या आश्रमातून बाहेर आला, तेव्हा गुरु दक्षिणा देण्याकरता जेव्हा तो गेला, तेव्हा त्याला तो पाचजन्य शंख मिळालेला आहे.
म्हणजे त्याने स्वतःच्या कर्तृत्वानं ह्या गोष्टी जमा केलेल्या आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे तर त्याच्यात. याच्याबद्दल विस्तारानं सांगा ना, कारण हे फार कोणी म्हणजे इतक्या खोल अभ्यास करून हे असं मांडणारे किंवा समजून घेणारे कमी लोक असतात. मी पाचजन्याचं सांगतो हो. तुम्हाला. थोडक्यात आपण कृष्णाची जन्मापासूनच घेऊया. कृष्णाचा जन्म केव्हा झाला तर त्याचं आपल्याला अगदी बरोबर दिवस तारीख काढता येतं. इनफॅक्ट मी हे सांगेन की पूर्ण समजा मागे फार जायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो 1000 आत्तापासून 1000 वर्ष आपण मागे गेलो. मी सहज नंबर म्हणून घेतो. त्याच्या मागे जर तुम्ही गेलात ना तर पूर्ण भारताच्या नाही जगाच्या इतिहासामध्ये जगाच्या हिस्ट्रीमध्ये इतकी ॲक्युरेट माहिती असलेलं की जन्म केव्हा झाला आणि मृत्यू केव्हा. मृत्यू म्हणजे त्याचा अवतार आता संपला. अवतार समाप्ती. आता त्याचा आपल्याला दिवस मिळत नाही, मृत्यूचा एक्झॅक्ट दिवस मिळत नाही, पण वर्ष बरोबर मिळतं 5525 BCE. आणि जन्म झाला त्याचा बरोबर दिवस पण मिळतो 27-28 जून 5633 BCE. असा तो जन्म झालेला आहे. श्रावण महिन्यात झालेला आहे. पण त्यातली एक मुद्दाम माहिती म्हणून सांगतो. आत्ताचा आपला जो श्रावण आहे तो श्रावण तेव्हा नाही आहे. म्हणजे श्रावण महिना तोच, पण तो आत्ता पावसाळ्यात येतो ना, तो नाहीये. हां, तो नाही आहे. म्हणजे आत्ताचा तो कसा आहे माहिती आहे का, मे महिन्यामध्ये असतं ना, आता यावर्षी पाऊस पडला. पण जेव्हा नसतो पाऊस तेव्हा खूप उन्हाळा आणि असा असतो ना, असंच वर्णन हरिवंशामध्ये आहे. वर्णन असं आहे की ते जन्म झाल्यानंतर वसुदेव त्याला नंद गोकुळामध्ये घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी नंद त्याला भेटायला येतो. म्हणजे नंदसुद्धा भेटू शकतो वसुदेवाला, हाऊस अरेस्ट असली तरी. भेटायला जेव्हा येतो तेव्हाची वर्णनं अशी आहेत की सगळं म्हणजे उन्हाळा आहे. नंदाच्या पायाला गाईचं म्हणजे सुकलेलं शेण लागतंय. गावोगावी रस्त्यावर त्याला झाडं तोडून त्याची ठेवलेली आहेत, अशी त्याची वर्णनं आहेत. म्हणजे हे कसं असतं पावसाळ्याच्या आधीची वर्णनं आहेत ना, बरोबर. आणि ते बरोबर 5633ला ते मॅच होतं. म्हणजे हे सांगायचं आहे मला त्याच्यामध्ये. आणि मग तो तिथे आला. नंतर तो नंदाबरोबर 7 वर्ष एका ठिकाणी राहिला. त्यानंतर त्यांनी जागा बदलली, हे आपल्याला हरिवंश सांगतं. आणि मग ते वृंदावनामध्ये आले. आणि मग तिथे 11 वर्ष होईपर्यंत तो राहिला. 11व्या वर्षी त्याने कंसाचा वध केला. आता हे आपल्याला बरोबर केव्हा ते वर्ष कसं काढायचं त्याचे पुरावे हरिवंशामध्ये आहेत. त्यातला एक सगळ्यात फक्त अनेक पुरावे आहेत 5-6. त्यातला एक पुरावा सांगतो की धूमकेतू ज्याला आपण म्हणतो, धूमकेतू अनेक आहेत. पण ह्या धूमकेतूचं वर्णन इतकं सुरेखरित्या केलेलं आहे, असं फारसं कधी होतही नाही. म्हणजे मागच्या 10,000 वर्षात असं झालेलं नाही परत. त्याचं वर्णन असं आहे, केतुना धूमकेतोस्तु नक्षत्राणाम त्रयोदशा भरण्यादिनी भिन्नानी नानुयंती निशाकरम. म्हणजे असा धूमकेतू, असा इतका मोठा तो आकाशात व्याप्त झालेला होता. म्हणजे पूर्ण आकाश 27 नक्षत्र आहेत ना, त्यातली 13 नक्षत्र वर राहणार अर्ध्या अर्ध्या आकाशामध्ये. ते पूर्ण त्यानं व्याप्त करून टाकलं. इतकं व्याप्त केलं की त्याचे तारे चंद्राला दिसत नाही आहेत प्रवास करताना, म्हणजे नक्षत्र दिसत नाही आहेत. आणि कुठे सुरू केलं आहे तर त्या धूमकेतूचा सगळ्यात जो मोठा भाग असतो, प्रकाशित भाग, तो भरणी नक्षत्राशी आहे. भरण्यादिनी भिन्नानी नानुयंती निशाकरम. त्यामुळे असं कवीनं वर्णन केलेलं आहे कवीसारखं की चंद्राला आपला मार्ग सापडत नाही आहे नक्षत्रातला, इतकं तो ब्राईट झालं आहे. ह्या नुसत्या श्लोकावरून तुम्ही जर मागे गेलात आणि आपल्याला 5561 युद्ध झालं वगैरे माहीतच आहे, तर हे एकच वर्ष येतं 5622 BCE. आणि त्याचवेळी भगवान कृष्णानं कंसाला मारलं. त्यावेळी ते 11 वर्षाचे होते. थोडं फास्ट फॉरवर्ड करू. त्यानंतर तो उनाडक्या करायला लागला. म्हणजे आता जे उनाडक्या करणाऱ्या लोकांना असं वाईट वाटायला नको. फक्त त्यांनी नंतरचं पुढचं कृष्णाचं चरित्र लक्षात ठेवायला गरजेचं आहे. मग वसुदेवाला थोडीशी चिंता झाली. तर म्हणाला की हा तर मथुरेमध्ये उनाडक्या करतोय आता कंसाला मारल्यानंतर. त्यांनी परत दुसऱ्या राजाला राज्यावर बसवलं कंसाच्या ह्याला वगैरे रे. म्हणून त्याने म्हणला की नाही आता ह्याला गुरुची गरज आहे. पण तो खूप हुशार होता हे सगळ्यांना कळत होतं. त्याच्या आधीच्या सगळ्या लीला आहेतच, म्हणजे आपल्याला माहितीच आहेत कालियाबरोबरच्या आणि सगळ्यांना. मग त्याला सांदीपनी ऋषीला, म्हणजे आत्ता जिथे आपण उज्जैन म्हणतो ना, परत उज्जैन आलं बघा, तर ते उज्जैनच्या जवळ सांदीपनी ऋषींच्या आश्रमात पाठवलं. आणि असं हरिवंश वर्णन सांगतं की तो इतका हुशार होता. म्हणजे आता आपल्याकडे तशी पद्धत आलेली अमेरिकेत सुद्धा आहे. त्याला म्हणतात काय म्हणतो आपण, चॅलेंजिंग द एक्झाम. म्हणजे एखाद्या विषयाचं तुमचं ज्ञान असेल ना, तर ते 6 महिने किंवा वर्षभर त्या विषयाचा अभ्यास न करता आपण म्हणायचं मला तुमचा परीक्षेचा पेपर द्या, मी जर उत्तर देऊ शकलो तर मला पास करा, मला तो विषय घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे तो चॅलेंजिंग एक्झाम करत अहोरात्र, म्हणजे दिवस रात्र अभ्यास करत अत्यंत अल्प काळामध्ये तो सगळं शिकला. आता आपण पाचजन्याकडे येऊ. मग तो जेव्हा निघाला ना, तर फार सुंदर स्टोरी आहे ती. 2 प्रकारच्या बाय द वे हे होत्या, डिग्री होत्या. आता आपण डिग्री समारंभ करतो ना, तेव्हाही समारंभ असायचा. आता तुम्ही ड्युअल डिग्री प्रोग्राम ऐकलाय की एकाच वेळी 2 डिग्री घेता येतात. आपल्याला वाटतं काहीतरी अमेरिकेनं खूप सोफिस्टिकेटेड केलं, तसं नाही आहे. त्या काळीसुद्धा म्हणजे 7500 वर्षापूर्वीसुद्धा सांदीपनींच्या आश्रमामध्ये ड्युअल डिग्री प्रोग्राम होता.
आणि सगळ्याच ऋषींकडे होता. व्रतस्नातक आणि विद्यास्नातक अशा 2 डिग्री असायच्या. ज्याची अभ्यासामध्ये प्रगती आहे तो विद्यास्नातक घेऊ शकायचा. ज्याला बाकी सगळ्या गोष्टी जमतात, विद्या सोडून समजा, पण तो व्रतस्नातक म्हणजे यम, नियम, डिसिप्लिन हे सगळं तो करू शकायचा. ज्याला जमेल तो दोन्ही घेऊ शकायचा. कृष्णाच्या दोन्ही डिग्री झाल्या. स्नातकचा अर्थ काय माहिती आहे का? आता पण ग्रॅज्युएशन तो गाऊन बिऊन वगैरे घालतो. काही ठिकाणी फिनलंडमध्ये एक गुलाबाचं फूल देतात, असं वगैरे करतात. त्यावेळी आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरु हा शिष्याला स्नान घालत असे, म्हणून तो वर्ड स्नातक आहे, की आता तू परिपूर्ण झालास, म्हणजे ह्या डिग्रीमध्ये झालास. ते आता दोन्ही मिळाल्या. आता गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, राईट. तर त्यावेळी सांदीपनी सांगतात की माझा जो मुलगा आहे तो हरवलेला आहे, कुठेतरी तो म्हणजे लुप्त झाला आहे, त्याला तू आणून दे. आणि मग राम म्हणजे कृष्ण आणि बलराम, म्हणजे बलराम आणि कृष्ण हे निघतात. ते भारताच्या पश्चिमेला जातात असं वर्णन आहे, म्हणजे आपण मिडल ईस्ट वगैरे असं कुठेतरी म्हणूया, आपल्याला नक्की माहिती नाही. आणि तो जो पाचजन्य एरियामध्ये जातात आणि तिथल्या त्या जो कोणी माणूस जो घेऊन गेलेला असतो सांदीपनीच्या मुलाला, त्याला ते सोडवून त्याच्यावर विजय मिळवून आणतात आणि त्याचा शंखही घेऊन येतात. आणि तो पाचजन्य शंख आहे. आता तुम्ही जर फास्ट फॉरवर्ड केलं तर 33 वर्ष पुढे 33 नाही, पण कृष्ण आता 33 वर्षाचा झालेला आहे. तो 33 वर्षाच्या वेळी म्हणजे द्रौपदीचं स्वयंवर. आणि त्यानंतर मग ते खांडवन दहन झालं, इंद्रप्रस्थाची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी जेव्हा खांडवन दहन करतायत अर्जुन आणि कृष्ण मिळून, त्यावेळी अग्नी शेवटी येऊन आता हे थांबवा, जास्त करू नका आणि आपण थोडंसं त्याला ट्रूस म्हणूया. त्या बदल्यामध्ये तो म्हणतो की हे सुदर्शन चक्र घे. त्याची पूर्ण लांब कथा त्यात जात नाही. किंवा कौमुदिकी गदा ही पूर्वी कशी वरुणाकडे होती. इवन जे अर्जुनाला मिळाले जे गांडीव धनुष्य आहे ना, ते सुद्धा त्याच वेळी मिळालेलं आहे. त्याचा काळ येतो 5590 BC, इतका आपल्याला काढता येतो. त्याची वर्णनं आहेत महाभारतामध्ये, की तो म्हणतो की अर्जुनाकडे ते धनुष्य तेव्हापासून 65 वर्ष होतं, म्हणजे 5525 पर्यंत ते होतं. आणि त्याचं वर्णन आहे. तो स्वर्गारोहणाला जाण्यापूर्वी तो म्हणतो आता या धनुष्याचं काम झालं आणि तो एका तळ्यामध्ये ते टाकून देतो. सांदीपनी कृष्णाला विचारतात की माझ्याकडनं काय, आता तू पास झालास, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, आता काही आणखी आशीर्वाद मागून घे. कृष्ण म्हणतो नको, खूप सुंदर शिकवलं, मी जातो. ते म्हणले अरे मला माहीत आहे तू फार महान बुद्धिमान आहेस, पण माझ्या समाधानाकरता मागून घे. तर तो म्हणतो ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर मला हा आशीर्वाद द्या. तर ते कृष्णानं मागितलेला आशीर्वाद हा फार महत्त्वाचा आहे, म्हणजे आता अनेक कारणाकरता महत्त्वाचा आहे असं मी म्हणतो. कृष्ण सांदीपनी ऋषींकडे मागतो असा आशीर्वाद. तो म्हणतो की मातृहस्तेन भोजनम, जोपर्यंत मी ह्या पृथ्वीतलावर माझा अवतार आहे तोपर्यंत आईच्या हातचं मला खायला मिळावं. आणि मग सांदीपनी तथास्तु म्हणतात. आणि जर त्याचं चरित्र आपण फॉलो केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की भगवान कृष्णांचं अवतार कार्य समाप्त होईपर्यंत सुद्धा देवकी आणि वसुदेव जिवंत होते. म्हणजे ॲटलिस्ट जो तो तिथे द्वारकेला जात असेल तेव्हा त्याला घरचं खायला मिळत होतं. हे आत्ता का महत्त्वाचं माहिती आहे का? आता फास्ट फूडचा जमाना इतका आलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना जाणवायला लागलेले आहेत. म्हणजे आता जो WHO वगैरे किंवा युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट आहे की आपल्या नंतरची जी जनरेशन आहे ना, ती आपल्यापेक्षा कमी वयाची होणार आहे ऑन ॲन ॲव्हरेज बिकॉज ऑफ फास्ट फूड. हे तुम्ही किती छान रिलेट करून सांगितलं की ती खूप मोठी गोष्ट आहे. कृष्ण युगपुरुष होते, त्याच्यामुळे कृष्णाचा जो संपूर्ण कालखंड होता तो आपल्या इतिहासाच्या दृष्टीनं, आपल्या संस्कृतीच्या दृष्टीनं कसा आणि का महत्त्वाचा राहिला. तुम्ही हा कृष्णाचा विचारलेला प्रश्न खूप उत्तम आहे. आता आपल्याकरता काय महत्त्वाचं आहे ह्याचं मी तुम्हाला सांगतो. आपण म्हणजे कोण? तर आत्ता आपण म्हणजे भारतीय संस्कृती, भारतातली लोकं अशा अर्थानं म्हणू. पण आपण जर एक समजा 4000 वर्ष मागे गेलं किंवा 5000 वर्ष मागे गेलं ना, तर जगाचा विचार केला तर आपण वर्सेस म्हणजे अस वर्सेस देम असं होतच नाही. इनफॅक्ट ही बरीचशी जगातली जी लोकं आहेत, विशेषतः युरोपातली म्हणा किंवा इतर, ही भारतातून बाहेर स्थलांतरित झालेली लोकं आहेत. म्हणजे तिथे नव्हती असं नाही, पण त्यांच्याबरोबर ते मिक्सचर झालेलं आहे आणि त्यातली बरीचशी म्हणजे पोस्ट महाभारत सगळी बाहेर गेलेली लोकं आहेत. आता ह्याच्याकरताच हे जे कृष्णाचं जे त्या काळाचा जो महिमा आहे तो ह्याच्याकरता आहे. आता कशाकरता नाही सांगतो तुम्हाला, कशाकरता नाही असं उत्तर देता येणार नाही. समजा तुम्ही ॲग्रिकल्चर घेतलं तर ॲग्रिकल्चर हे मिडल ईस्टमध्ये पण होतं, म्हणजे इराक ज्याला आपण म्हणतो मेसोपोटेमिया. पण मेसोपोटेमिया, बॅबिलोनियन्स, सुमेरियन्स म्हणजे कोण? ही भारतातून बाहेर गेलेले लोक आहेत. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. आता गणपतीशी त्याचा संबंध आहे पण तिथे जात नाही मुद्दाम, की आपला जो डोमेस्टिक माऊस असतो ना, म्हणजे घराच्या भोवती राहणारा, शेताच्या भोवती राहणारा जो उंदीर, म्हणजे आपण त्याला दुसरं घूस वगैरे म्हणतो ते नाही, तेही तिथे राहतात. हां, डोमेस्टिक माऊस म्हणतात त्याला. तर तो डोमेस्टिक माऊस तुम्ही जेनेटिक्समध्ये गेलात आणि सगळ्या जगातल्या जाती बघितल्यात आणि त्यांना विचारलं की अरे बाबा तुझं मूळ गाव कोणतं? आता आपण विचारतो ना मूळ गाव कोणतं, असं जर विचारत गेलात, म्हणजे जेनेटिकली विचारत गेलात, तर त्यांचं मूळ गाव भारत येतं, जगातल्या सगळ्या डोमेस्टिक माऊस व्हरायटीचं.
हे तुम्हाला माहीत होतं? नाही. आणि तो जो मागे गेला तर तो 7,000, 12,000, 20,000 वर्ष असा काळ निघतो. म्हणजे हे 20,000 वर्षापासून भारतातून लोक बाहेर जात आहेत. म्हणून म्हटलं की तुम्ही 4,000 वर्षाच्या मागे गेलात की अस वर्सेस देम असं नाही. म्हणून ते समजण्याकरता तुम्हाला गोपालन म्हणजे जे कृष्णाने त्याचा फार महिमा वाढवला, शेती म्हणजे ऋषी आणि कृषी अशा अर्थानंची जी शेती आहे, वाणिज्य म्हणजे व्यापार, म्हणूनच कृष्ण मथुरेतून द्वारकेला आला. त्याच्यावरही आपण बोलू. पण द्वारकेला आल्यामुळे आणि जगभर व्यापार केल्यामुळे ती प्रॉस्परस सिटी होती आणि मग त्याचा तोटाही झाला नंतर. म्हणजे यदुकुळाचा नाश होण्यास तेही एक कारण आहे. सो कोणताही तुम्ही विषय घ्या, इनफॅक्ट आता युरोपियन लोकांचे जीन्स घेतलेत ना, किंवा युरोपियन लोकांना दूध हे पचवता काय येतं, याचं सगळं जे मुख्य मिश्रण आहे ते भारतात झालेलं आहे. आणि त्याचा तो काळ जो आहे तो 7,500 वर्षापूर्वीचा आहे, कृष्णाचा काळ आहे. म्हणजे तिकडे अमेरिकेमध्ये प्रोफेसर आहे की आय थिंक मला वाटतं डॉक्टर गिलेस याओ म्हणून चायनीज ओरिजिनचा मिक्स ओरिजिनचा प्रोफेसर आहे. त्यांचं तुम्ही मुद्दाम लेक्चर ऐका की तो युरोपियन लोकांना दूध पचवण्यासाठीचं जे त्यांचं जे मॉडिफिकेशन झालेलं आहे जीनमध्ये, म्हणजे लॅक्टेज हे डायजेस्ट करण्याकरता, तो 7,500 वर्षापूर्वी झालेला जीन आहे. म्हणजे महाभारत युद्ध झाल्यानंतर अनेक लोक भारताच्या बाहेर गेले आणि त्याबरोबर ते जीन्स तो घेऊन गेले. कारण भारतात तर 1,00,000 1,50,000 वर्षापासून गोपालन किंवा घोडे, हत्ती या सगळ्यांचं पालन सुरू आहे. थोडंसं मी जम्प करेन, पण आता हा विषय निघालाय म्हणून की म्हणून भगवद्गीता ही प्रत्येकाला, म्हणजे ती फक्त आपल्याला नाही, तर ती जगभरातल्या प्रत्येकाला आपलीशी वाटते. एक तर ती तुम्हाला जगायचं कसं शिकवते, मनावर ताबा कसा ठेवायचा शिकवते, आणि तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गीता तुम्हाला मिळवून देते. हे मी का विचारते, का ओपनहायमर सिनेमा जेव्हा आला तेव्हा ह्याची चर्चा झाली. ज्या व्यक्तीनं तो अणुबॉम्ब विध्वंसक तयार केला त्यानंही गीतेचा अभ्यास केलेला होता. आय बिकम द डेथ असं तो, म्हणजे त्याच्या मनात त्या क्षणी ते विचार आले जे श्रीकृष्णाच्या गीतेमध्ये आपल्याला सगळं बघायला मिळतं. 11वा अध्याय मी चुकत नसेल तर. तर मग म्हणून गीता रिलेटेबल वाटते का सगळ्यांना, जगभरातल्या सगळ्यांना? आता तुम्ही सांगितलं तसं खरोखरच हे खरं आहे की जगभरच्या लोकांना गीता रिलेटेबल वाटते आणि भारतातही आपल्याला वाटते. त्याचं मी तुम्हाला कारणाकडे येतो. पण तुम्ही जसं म्हणालात ऑपनहायमरचं, तसं हेनरी डेव्हिड थरो म्हणजे बॉस्टन एरियामध्ये जे 18th सेंचुरी वगैरे झाले त्याला बॉस्टन ब्राह्मिन्स म्हणतात बाय द वे. तर हेनरी डेव्हिड थरोचा असा कोट आहे की मी प्रत्येक दिवशी सकाळी गीतेच्या तत्त्वज्ञानामध्ये आंघोळ करतो, स्नान करतो आणि रिफ्रेश होतो, असं वर्णन आहे. आणि खरं त्यांना जी गीता मिळाली ना भाषांतरित झालेली, ती अगदी खरं तत्त्वज्ञान गेलं नव्हतं. म्हणजे तसं ते एवढं भाषांतर चांगलं नव्हतं, तरीसुद्धा त्यांना हा अनुभव आला. ह्याचं कारण असं आहे की गीता म्हणजे असं आहे, गीतेतला जो मेसेज आहे ना तो एकतर असं आहे की कोणताही एक जो मार्ग असेल ना, म्हणजे अध्यात्माचा मार्ग, तो हा मार्ग चुकीचा आहे असं कधी गीता म्हणत नाही, किंवा हाच मार्ग हा फक्त मार्ग आहे असं गीता कधी म्हणत नाही. त्या अर्थानं ती सेक्टेरियन नाही, त्या अर्थानं ती सांप्रदायिक नाही. हा सगळ्यात गीतेचा सगळ्यात विशेष आहे. त्यामुळे आता आपण भारताच्या बाहेरचं एक मिनिटाकरता सोडूया, पण भारतामध्येच आपले किती विचार आहेत. म्हणजे नुसतं तुम्ही काय म्हणूया आपण वेदांत घेतलात ना, वेदांत हा विषय घेतला, वेदांत म्हणजे अगदी एक झालं. पण त्या वेदांतामध्ये सुद्धा केवल अद्वैत, विशिष्ट अद्वैत, शुद्ध अद्वैत, द्वैत अद्वैत, अचिंत्य भेदाभेद इतके प्रकार आहेत आपले वेगवेगळे आचार्य. पण या वेगवेगळ्या आचार्यांना सुद्धा त्यांची मतं आहेत ना, म्हणजे आता समजा मध्वाचार्य घ्या आणि शंकराचार्य घ्या, यांची मतं एकमेकाच्या अगदी विरुद्ध असल्यासारखी आहेत. म्हणजे शंकराचार्य म्हणतात सगळं एकच आहे आणि मध्वाचार्य म्हणतील की जो देव आणि भक्त याच्यातलं अंतर कधीच संपत नाही. इतके विरुद्ध मतं आहेत, पण ते सुद्धा आपलं मत प्रतिपादन करण्याकरता भगवद्गीतेकडे जातात. ह्याचं कारण असं आहे की भगवद्गीतेत काय नाही. बरं, दुसरं असं आहे की प्रत्येक माणसाच्या बुद्धीचा, त्यांच्या डेव्हलपमेंटचा विचार करून भगवद्गीतेनं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला भगवद्गीता आपली वाटते. म्हणजे अगदी भारतीय समाजाकरता मी आत्ता बोलतो आहे, जगाला ती वाटते त्याचं तेच कारण आहे की समजा मला असं एखाद्याला वाटतं की ना ज्ञानमार्ग हाच खरा, आणि तुम्ही भगवद्गीता वाचलीत असं लक्षात ठेवून, तर सगळं सांगतं की हा ज्ञान महत्त्वाचं आहे. कोण म्हटलं मला ते काही नाही, मला भक्तिमार्ग घ्यायचा आहे, तर पहिल्यापासून शेवटपर्यंत भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योग म्हणतो तर योगमार्ग, ही काय म्हणजे ब्युटीच आहे भगवद्गीतेची. त्यामुळे ती आत्तासुद्धा प्रत्येकाला कोणत्याही गोष्टीमध्ये ती त्याच्याशी रिलेट करता येतं. म्हणजे एखादा माणूस कॉर्पोरेटमध्ये काम करतो आहे त्याला रिलेट होतं, एखादा माणूस पॉलिटिक्समध्ये आहे त्याला रिलेट होतं, एखादा माणूस अभ्यास करतो आहे त्याला रिलेट होतं, डॉक्टरला रिलेट होतं, इंजिनियरला रिलेट होतं, वैज्ञानिकाला, सायंटिस्टला रिलेट होतं, बिझनेसमनला रिलेट होतं, इन्व्हेस्टमेंट करणारा म्हणजे इन्व्हेस्टर असतात ना, इक्विटी इन्व्हेस्टर्स, त्यांनासुद्धा होतं. म्हणजे आपण म्हणजे नसीम निकोलस तालेब तुम्ही नाव ऐकलं आहे, म्हणजे फायनान्स किंवा आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये ते ग्रेट नाव आहे.
तर त्यांची मी 2-4 पुस्तकं वाचली, म्हणजे फूल्ड बाय रँडमनेस किंवा ब्लॅक स्वान. आणि हे वाचता वाचता मला वाटत होतं की हे कुठेतरी ना एकत्र समरी असलेला श्लोक कुठेतरी आहे, पण तो माझ्या लक्षात येत नव्हता. आणि मग मी एकदा स्नान करत असताना मला तो श्लोक आला. तो म्हणजे भगवद्गीतेतला 18व्या अध्यायातला श्लोक आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणमच पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चेवात्र पंचमम. म्हणजे तुम्हाला अगदी नक्की तुमचा गोल काय आहे, की मला हे माझे पैसे वाढवायचे आहेत, किती रेटने वाढवायचे आहेत, कमीत कमी 10%ने वाढली पाहिजे. म्हणजे अधिष्ठान माहीत पाहिजे तुम्हाला. तथा करता तुमची तयारी आहे का कष्ट करायची त्याच्याकरता. करणमच पृथक विदम. आता हे एकाच प्रकारानं सगळे स्टॉक्समध्ये घालून होणार आहेत का, सगळेच रिअल इस्टेटमध्ये घालून होणार आहेत का, नाही, रिस्क आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. विविधाश्च पृथक चेष्टा, म्हणजे आपण ज्याला डिव्हर्सिफिकेशन म्हणतो इन्व्हेस्टमध्ये, तशी करा. डोंट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट. विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हे सगळं केल्यानंतर सुद्धा एक वरची कृपा व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचं यशस्वी होईल. पुन्हा थोडंसं मागे आणते कृष्णाच्या बालपणीचा काळ, की कृष्ण म्हटलं की आपल्या नजरेसमोर, थोडासा पुढे जातो हा काळ. कृष्ण म्हटलं की आपल्या नजरेसमोर पटकन येते ती द्वारका. कारण आपण ऐकतो की बाबा द्वारका अतिशय संपन्न नगरी होती जी श्रीकृष्णानं वसवलेली होती. तर द्वारकेचं गूढ काय आहे? कारण त्याच्याबद्दलची अनेक उत्तरं आजही अनुत्तरित आहेत. आपण मध्ये बघितलं की आपले पंतप्रधान गेले होते, नरेंद्र मोदी, आणि ते जाऊन तिथे स्पर्श करून आले. द्वारकेचं गूढ काय नेमकं? ओके, आधी कृष्ण द्वारकेला का गेला आपण एक थोडक्यात बघूया. तर मथुरा हे त्यांचं जागा. बरोबर. माधव असं, म्हणजे कृष्णाला आपण केशवा माधवा म्हणतो, पण का माहिती आहे का, तो मधु कुळातला आहे. म्हणजे तसं आपण मगाशी म्हटलं बघा, राक्षस म्हणजे सुद्धा माणसंच आहेत. बरोबर. ॲक्च्युली कृष्णाचं जे कुळ आहे ना, ते तसं राक्षस कुळ आहे. आता लोकांना त्याचं आश्चर्य वाटेल. हैहय आणि यदुज हा जो वंश जो दक्षिणेकडे आलेला आहे मुख्य ह्याच्यातून, तो राक्षस कुळाचा वंश आहे. राक्षस म्हणजे काही वाईट नाही आहे. ॲक्च्युली राक्षसाचा अर्थ रक्षामिती रक्षसा, म्हणजे जे रक्षण करतात. पण मग तोच माणूस खूप पॉवरफुल झाला म्हणून मग तो वेगळं वागवू शकतो. तर त्याच्यावरून ते नाव माधव, आणि म्हणूनच ते मथुरा असं ती जागा आहे. आता तिथून जो त्यांचा व्यापार होत होता, वैश्य, म्हणजे ते राज्य करतायत, पण तो कृषी गोरक्ष वाणिज्य चालू आहे. आणि त्यांचा व्यापार जो आहे, म्हणजे विशेषतः कृष्णाचा व्यापार, कंसाला तो प्रॉब्लेम नव्हता, कारण कंसाच्या पत्नी ह्या जरासंधाच्या मुली होत्या. पण कंसाला मारल्यानंतर कृष्णानं जरासंधाचा रोष ओढवून घेतला, आणि मग त्याचा जो व्यापार आहे, आणि तोपर्यंत सरस्वती नदी तशी समुद्रापर्यंत जात नव्हती 7500 वर्षापूर्वी. मग सगळा व्यापार यमुनेमधून, मग पुढे गंगेतून, पुढे बंगालचा उपसागर, आणि मग जगभर असा होता. तो अडून पडला, कारण तिथे पाटण्याच्या जवळ, तिथे राजगृहाच्या जवळ तिथे जरासंध आहे. म्हणूनच त्यांची युद्ध चालली आहेत. आणि महाभारत जर तुम्ही वाचलं तर कृष्ण सांगतो की जरासंधानं आम्हाला 17 वेळा हरवलं, म्हणून आम्ही त्याच्या भीतीनं, हे महाभारताची वाक्य आहेत ना, हे लोकांना माहिती नाही. कारण जी लोक हरिवंश किंवा भागवत पुराण वाचतात त्यांना हे कधी कळत नाही. हा इतिहास आहे. तो म्हणतो त्याच्या भयानं आम्ही यदू लोक मथुरा सोडून द्वारकेला आलो. आता तुमच्या द्वारकेच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर द्वारकेला म्हणजे कसं रँडमली आले का, तसं नाही. खूप आधी, किती आधी आपल्याला माहिती नाही, कदाचित 30,000 40,000 वर्ष मागे जावं लागेल. 30,000 वर्षापर्यंतचा पूर्वीचा द्वारकेचा पुरावा आहे आपल्याकडे, आर्किओलॉजी पुरावा आहे, की ते कदाचित अनर्थ, त्याला अनर्थ देश असं आपण म्हणतो गुजरातमध्ये. आणि तिथे कुशस्थली नावाची रैवतक, म्हणजे रैवतक माउंटन तुम्ही ऐकलं असेल, पर्वत, ते रैवत ह्या राजानं त्याची स्थापना केली होती. तिथपासून तिथे त्यांचं होताच, म्हणजे त्यांचा राहणीमान होतंच. पण ते काळाच्या ओघामध्ये ते नष्ट झालं. जशी आपली कोकणातली घरं आता कोणी राहत नाही असं होऊन जातं ना, तसं झालं होतं. ते कृष्णाला माहीत असल्यामुळे, आणि स्ट्रॅटेजिकली कृष्णानं विचार केला की तिथून आपल्याला जगभरचा जो आपल्याला बिझनेस करायचा तो करता येईल, म्हणून तो तिथे आला. आणि मग जसं शिवाजी महाराजांनी असे वेगवेगळे उत्तम गड शोधून त्याची परत उभारणी केली, तसं द्वारकेची उत्तमरित्या उभारणी केलेली होती. अत्यंत बुलंद, म्हणजे कुणालाही त्याच्यावर विजय मिळवता येणार नाही अशी कृष्णानं द्वारका केली होती. कृष्ण स्वतःच्या वर्णनामध्ये सांगतो की त्यात अशी वर्णन केली अशी परिस्थिती करून ठेवली होती, जसं आपल्या एअरफोर्समध्ये आता स्त्रियाही आहेत किंवा मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये स्त्रियाही आहेत. तो म्हणे की द्वारकेची रचना अशी आहे की स्त्रियासुद्धा शत्रूबरोबर लढून युद्धामध्ये विजय मिळवू शकतील, अशी द्वारकेची अवस्था होती. आणि तिथून पूर्ण व्यापार चालत होता जगभर. त्यामुळे द्वारका ही अत्यंत संपन्न, अशीच वर्णनं येतात त्याची, अत्यंत संपन्न. कशी होती ती? आत्ताची जी कृष्णाची द्वारका, जिथे आपण मंदिर म्हणतो, ती महाभारतातल्या कृष्णाची द्वारका नाही. बरोबर. ती आता पाण्याखाली गेलेली आहे. बरेच लोक विचारतात ती आहे कुठे, तर मी सांगतो की सोमनाथला जायचं,
आणि सोमनाथला गेल्यानंतर पश्चिमेकडे बघायचं, स्ट्रेट पश्चिमेकडे, नंतर थोडंसं दक्षिणेकडे वळायचं आणि असं असं करायचं आणि समुद्रामध्ये उडी घ्यायची आणि एक साधारण 10 ते 15 किलोमीटर आत पोहोच जायचं. ती जी जागा येईल तिथे कृष्णाची द्वारका होती आणि याचे आपल्याकडे जिओलॉजिकल आणि सगळेच पुरावे आपल्याकडे आहेत. ते हे होतं, बेट होतं, बेटासारखं होतं. तिथून वेगवेगळे जायला सगळे ब्रिजेस केलेले होते आणि खूप अत्यंत सुंदर असं, म्हणजे आपलं जसं आपला रायगड म्हणूया किंवा सिंधुदुर्ग, अशा प्रकारची तटबंदी होती. अशी सगळी वर्णनं महाभारतामध्ये येतात. मग राज्यकर्ता म्हणून श्रीकृष्ण कसे होते? त्याच्यामधलंचा कृष्णाचा रोल फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यानं कसा घेतलेला रोल आहे माहिती आहे का? म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, मंत्री असा त्याने रोल घेतलेला आहे. म्हणजे कृष्ण हा राजा जरी असला तरी तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नेहमी नव्हता. तो गाईड करत होता. म्हणजे यदूंचं इतकं पॉवरफुल होते, वेगवेगळे यदूंचे वंश होते, त्याने व्यवस्था केलेली होती. म्हणजे ॲज अ धोरणी माणूस म्हणूया आपण किंवा स्ट्रॅटेजिस्ट म्हणूया, म्हणून तो करत होता. पण त्याने इतकं करून ठेवलं होतं ऑटोमेटेड म्हणूया आपण, की तो नसतानासुद्धा सगळं व्यवस्थित चालत असे. तो राजा तर होताच त्या अर्थानं, म्हणजे मान सगळेच त्याला देत असत. पण बलराम, बाकीचे सात्यकी किंवा इतर अनेक लोक, हेही तिथे त्यांची स्वतःची छोटी छोटी त्या पूर्ण गुजरात एरियामध्ये राज्य होती. म्हणजे रैवतक, अनर्थ अशा देशामध्ये राज्य होती. तर राजा म्हणून तो उत्तमच होता. पण तो भगवान राम जसे राजा म्हणून त्यांनी राज्य केलं, तसं कृष्णानं राज्य केल्याचं तुम्हाला फारशी वर्णनं येत नाहीत. आत्तापर्यंत म्हणजे कृष्णाच्या जन्मापासून ते एक राजा बनण्यापर्यंतचा काळ आपण थोडा थोडा ऐकतोय. थोडक्यात फास्ट फॉरवर्डमध्ये ऐकतोय खरं तर. ते युगपुरुष म्हणजे कृष्ण युगपुरुष होता आणि त्याचं ते वर्णन किंवा कृष्णाची ती जी प्रतिमा आहे ती मनामध्ये खूप घट्ट बसलेली अनेकांच्या. बरोबर. तर युगपुरुष असणं म्हणजे, कृष्ण युगपुरुष होता म्हणजे नेमकं काय? करेक्ट. नाही, खूप चांगला प्रश्न आहे. त्याचं मी संक्षिप्तच उत्तर देणार, कारण सगळं कृष्णाचं चरित्र वाचावं असं आहे. त्यात एक असं की भगवान राम हे जर राजा होते म्हणजे किंग होते, तर कृष्णा किंग मेकर होता. म्हणजे युधिष्ठिरला असं त्याने बनवलं असं आपण म्हणूया. तेच त्यानं सगळ्यांना केलं, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या डायनेस्टीमध्ये तेच केलं. आता कृष्ण हा युगपुरुष काय? युगपुरुष याचा असा अर्थ की काय म्हणूया आपण, युगपुरुष, अवतार पुरुष, म्हणजे असा की तो विश्वमान्य होतो. म्हणजे इतक्या हजारो वर्षानंतरसुद्धा आपल्याला तो लक्षात राहतो. राईट. आता ते साधूंची परिस्थिती फार वेगळी असते हो. साधूंना कुत्रंसुद्धा विचारत नाही अशी परिस्थिती होते. म्हणजे फार कठीण आयुष्य असतं त्यांचं. मग त्यांच्यावर गुरु वगैरे होणं फार वेगळं राहिलं. तर कृष्णानं कष्टानंच केलेलं आहे, पण ते त्याने अवतार कार्य केलेलं आहे. ते असं अवतार कार्य म्हणजे काय, शेवटी समाजहित त्याच्याकरताच केलं पाहिजे. तर आपण आपल्या भारतीय सिस्टीममध्ये असलेली एक आपण परंपरा घेऊया, की आपण काय म्हणतो, वर्णाश्रम अशी आपण परंपरा म्हणतो. त्यातलं आपण आश्रम अशी बघितली की त्याने सगळे आश्रम, म्हणजे जो ब्रह्मचर्य आश्रम ज्याच्यात ज्ञानसंपादन करायचं सांदीपनीबरोबर ते केलं. गृहस्थ आश्रम उत्तमरित्या, ते काही सोपं नाही आहे, आम्हाला एक एक जमत नाही. एक एक फार कठीण होऊन जातं. तर त्याने अनेक पत्नींबरोबर सगळ्यांना खुश ठेवत, सगळ्यांना प्रत्येकाला वाटतं की हा आपल्यावरच प्रेम करतोय. म्हणजे आणि नुसतं तेच नाही, त्याच्या लहानपणच्या वेळेचं गोपी घेतल्यात तुम्ही, तो गोपी करता तो प्रेममूर्ती आहे. बरोबर. द्रौपदीसारख्या त्याची ती मैत्रीण आहे, सखी आहे, हां, तिच्याकरता तो करुणामूर्ती आहे. म्हणजे तो असं तुम्ही जर सगळं जर बघत गेलात, अर्जुनाकरता तो ज्ञानमूर्ती आहे. आणि अगदी त्याने आपला जेव्हा अवतार संपवलं तेव्हा व्याधानं तो जो बाण मारला त्याच्याकरता तो क्षमामूर्ती आहे. त्याने व्याधाला क्षमा केलं. तर म्हणजे तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, म्हणजे असा त्याचा ब्रॉडर आउटलुक आहे. तर आश्रमामध्ये त्याने गृहस्थाश्रमी उत्तमरित्या केल्या. अनेक त्याला मुलं होते, नातवंड होती, अशा अर्थानं त्याला चेकआउट केव्हा करायचं हेही कळत होतं. म्हणजे महाभारत युद्धानंतर असा प्रश्न विचारला होता की मग कृष्णानं 36 वर्ष पुढे काय केलं. तर तो लोकांना ज्याला ज्याला सल्ला पाहिजे त्याला सल्ला देत होता. त्याच्यात उद्धव गीता येते. त्याने उद्धवाला उपदेश केला, पण स्वतः त्याने थोडंसं आपण काय म्हणूया सेमाय रिटायरमेंटसारखी घेतली. म्हणजे ज्याला वानप्रस्थ आपण म्हणतो ते त्याला कळलं. आणि संन्यास असा घेतला नाही, पण जेव्हा तो त्याचा म्हणजे त्याने आपलं अवतार कार्य संपवलं तर त्याने स्वतःच्याच हातानं त्याला वाइंड अप केलं. त्याला कळलं की हे यदू आपल्या प्रचंड प्रॉस्पेरिटी झाल्यामुळे उन्मत्त झालेले आहेत. असं वर्णन आहे की तो मुसळ, जे आपण मोसळ पर्व म्हणतो ना, ते मुसळ घेऊन तोही त्या लोकांना मारायला लागला. जे उन्मत्त झालेले आपल्याच स्वतःचे नातेवाईक आहेत त्यांनाही त्याने त्याचा वध केलेला आहे, की त्याने तो संपवलेला आहे. आणि जेव्हा व्याधानं बाण मारला तेव्हा तो न्यूट्रल राहिला. हे झालं आश्रम. आता मी क्विकली तुम्हाला वर्ण सांगतो. आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणतो. तर आता भगवद्गीता सांगितली म्हणजे ब्राह्मणाचं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. क्षत्रिय म्हणजे त्याला इतके त्याने लढाया जिंकलेल्या आहेत सगळ्या ह्याच्याबरोबर. शाल्व हा सगळ्यात शूर होता. त्याचं विमानसुद्धा होतं, सौभ नावाचं. कृष्णाकडे विमान नव्हतं तरीसुद्धा त्याने शाल्वाचा पराभव केलेला आहे. हे आपल्या भारतामध्ये आता दाखवून देतं ना. पूर्वी लोक घाबरायचे, आता पाकिस्तान काय करेल काय करेल. आत्ता काय करून दाखवलं ना आपल्याने, आणि ते सुद्धा 45 मिनिटामध्ये, काय 50 मिनिटामध्ये. तर तसं त्याने सगळ्यावर त्याचा विजय संपादन केलेला आहे.
महाभारत युद्धामध्ये तर त्याने पूर्ण आपलं कौशल्य वापरून पांडवांना विजय संपादन करून दिला. म्हणजे ते आपण जे क्षत्रिय म्हणतो ते झालं. वैश्य, कृषी, गोरक्ष, वाणिज्य, त्यातलं तो तिन्ही गोष्टी करत होता. आणि त्याच्यामध्ये आधी नव्हतं असं नाही, पण त्याने विशेषतः गाईच्या दुधाचा महिमा वाढवला. तेच मी तुम्हाला सांगितलं ना, तो जीन बदलला, लॅक्टेज, तो जगभर वाढवला म्हणजे त्याच्यामध्ये. सो गाईचा महिमा म्हणून तो गोपालक असा झाला. आणि जो शेवटचा म्हणजे आता काय म्हणायचं शूद्र, आता त्याचं 2 फक्त उदाहरणं देतो. की जेव्हा राजसूय यज्ञ पांडवांनी केला तेव्हा कृष्णानं कोणतं काम केलं माहिती आहे तुम्हाला? तो कृष्णानं बेसिकली सगळ्या लोकांचं जेवण झाल्यानंतर उष्टी हे करण्याचं काम केलेलं आहे. ते त्याने मागून घेतलेलं काम आहे. ते म्हणाले मी ते काम करतो. आणि युद्धाच्या वेळी 18 दिवसाच्या महाभारताच्या युद्धाच्या वेळी बाकी सगळे दिवस संपला की सगळे आपल्या राहुट्यामध्ये गेल्यानंतर बढाया मारत बसलेले असायचे की आज मी ह्याला असं मारलं आणि तसं केलं. त्यावेळी कृष्ण बाकी सगळे लोक असं करत असताना कृष्ण आपल्या घोड्यांचं पूर्ण खरारा करत बसलेला असायचा. म्हणजे ते आपण एक्सपर्टीज म्हणून शूद्राचं काम असं आपण म्हणू, ते कृष्ण करत होता. उष्टावणं काढायचं काम आपण ते शूद्र म्हणजे एक्सपर्टीज असं म्हणू, तर ते कृष्ण करत होता. म्हणजे त्याने स्वतःच्या आयुष्यामध्ये पूर्ण दाखवून दिलं की सगळ्याला इनिमिनी मायनी करणं जर केलं तरच तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम होऊ शकता. म्हणून ती युगपुरुष ही उपाधी आहे. म्हणून युगपुरुष. आता अजून एक गोष्ट आहे ते कृष्णाच्या बाबतीत, की कृष्णानं आपला अवतार केव्हा संपवला त्याच्याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या जातात, किती खऱ्या किती खोट्या माहिती नाही. तर हे अवतार कार्य भगवान श्रीकृष्णाचं नेमकं संपलं केव्हा आणि ते कसं संपवलं त्यांनी? आता म्हणजे टायमिंग वाईज म्हणायचं झालं तर भगवान कृष्णांचं जे पूर्ण आयुष्य आहे ते 107 वर्ष झालं. त्याची फार इंटरेस्टिंग कथा म्हणजे अशी की आता जर तुम्ही विचारायला गेलात की भगवान कृष्ण किती वर्ष जगले तर भागवत पुराण म्हणतं 125 वर्ष. त्याच्यावर लोक माझ्याशी येऊन युद्ध पण करतात की भागवत पुराणात लिहिलं 125 वर्ष, तुम्ही का म्हणता 107 वर्ष? अरे म्हटलं पण तो भागवत पुराणातला जो 125 वर्ष लिहिलेला जो पुरावा आहे, पुरावा म्हणजे वाक्य जे लिहिलेलं आहे, तर ठीक आहे सुरुवात आहे, ते बाकी कशाशी मॅच होत नाही, मग ते तुम्हाला काढून टाकावं लागेल ना. जसं आपण पुराणाचं म्हटलं की माती थोडी बाजूला करावी लागेल. गोल्ड नगेट सगळंच गोल्ड नाही आहे, एव्हरीथिंग शाईन्स इज नॉट गोल्ड. तसंच एक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं ते देवकी नंदन असं नाव येतं, म्हणून कोण म्हणतं 116 वर्ष, कोण 103, अशी बरीच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण कृष्ण म्हणजे भगवान कृष्णाची जी द्वारका आहे ती बरोबर 36 वर्षांनी महाभारत युद्धानंतर पाण्याच्या खाली गेले असं वर्णन आहे. ते येतं 5561, त्याच्यात अधिक 36 गेले की 5525 BC येतं. म्हणजे तो कृष्णाचा अवतार कार्य संपवण्याचा काळ, कारण त्याचवेळी कृष्ण गेले. आणि आपण 5633 का झालं ते आपण बघितलं आहे, म्हणजे तो कंसाला मारण्याचा, त्यामुळे ते 107 वर्ष येतं. आता ह्यातली तुम्हाला एक मजा सांगतो. हे जेव्हा मी संशोधन केलं तेव्हा हे सगळे वेगवेगळे संदर्भ ऐकले होते, 125, 116 वगैरे, पण 107 काही मी ऐकला नव्हता. ते माझं जे काम आहे ते मी जगासमोर आणल्यानंतर मला भारतीय वंशाचा एक शास्त्री म्हणून, पण ते ऑस्ट्रेलियात राहतात, त्यांचं लास्ट आडनाव शास्त्री, त्यांनी मला ईमेल लिहिलं आणि ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की मध्वाचार्यांनी कृष्णाचं वय 107 वर्ष होतं असं सांगितलं. म्हटलं नाही माहिती. मग त्यांनी मला तो रेफरन्स पाठवला, सप्तमाब्दम शतोत्तरम, म्हणजे 107 वर्ष. पण ते मध्वाचार्यांनी कसं काढलं मला माहीत नाही, मी कसं काढलं मला माहिती आहे. म्हणजे आपण काय म्हणूया, आप्तप्रमाण, आत्मप्रमाण आणि शास्त्रप्रमाण ही सुद्धा एकत्र येतात. म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये विचार केला तर जनरल आयु म्हणून 107 वर्ष. आणि मी जसं सांगितलं महाभारत युद्धानंतर त्यांनी एक थोडासा वानप्रस्थासारखा रोल घेतलेला आहे, म्हणजे ॲडव्हाइस करायचं लोकांना. आणि मग त्या काळी काय झालं, द्वारका इतकी प्रॉस्परस म्हणजे समृद्ध झालेली होती की जसं आपण म्हणतो ना की एक जर फॅमिली जर म्हणजे एक वंश काय म्हणूया आपण, जी लिनिएज जर समृद्ध असेल तर बरेच वेळा त्यांची मुलं जर नीट नसेल तर ती बिघडतात. तसं पूर्ण यदुवंशाचं झालेलं आहे की त्यांच्यामध्ये उन्मत्तपणा आला आणि ते कृष्ण बघतायत, पण त्याच्यामध्ये जो आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेला जो डिटॅचमेंट आहे ना तीसुद्धा त्यांनी बाळगली. आणि मग त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा ते झालं नाही ते एकमेकालाच ते मारायला लागले. ते म्हणले दुसऱ्या कोणीतरी येण्यापेक्षा मीच तो वंशज संपवतो. आणि त्यांनी असं सांगितलं, त्यांनासुद्धा कळलं, कशामुळे आपल्याला माहिती नाही, त्यांचा तोही अभ्यास असणार, की त्यांची जी द्वारका आहे ती आता समुद्राच्या पाण्यानं अचानक जाणार ती. म्हणून त्यांनी अर्जुनाला निरोप पाठवला की तू इथे ये, माझा अवतार कार्य संपत आलं आणि इथल्या ज्या यदुस्त्रिया आहेत त्यांना तू घेऊन जा, त्यांचं संरक्षण करून घेऊन जा. म्हणजे ही त्यांची अरेंजमेंटही करून त्यांनी ठेवली. आणि शेवटी शांत मनानं म्हणजे थोडंसं उद्विग्न होऊन म्हणूया आपण, पण ते बाहेर गावाच्या बाहेर जाऊन म्हणजे द्वारकेच्या बाहेर जाऊन बसले होते आणि त्यावेळी त्यांना तो बाण लागला. असं त्यांचं चरित्र आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे की जेव्हा कौरव पांडवांमधलं युद्ध झालं तर तेव्हा श्रीकृष्णाची भूमिका ही कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. म्हणजे खूप जण म्हणतात की ते कायम पांडवांच्या बाजूनं झुकलेलेच राहिले कायम, पण कूटनीतीसाठी भगवान श्रीकृष्ण ओळखले जायचे.
तर या युद्धाच्या दरम्यान कौरव पांडवांच्या महाभारताच्या त्यांनी ती कूटनीती किंवा थोड्याफार प्रमाणात निष्पक्षता कशी जपली किंवा तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता का? अच्छा, आता तुम्ही असा प्रश्न विचारताय, बरीच लोक ते निष्पक्ष होते असं मानणारच नाहीत कदाचित, म्हणजे ते बायस्ड होते असं बरोबर. म्हणतील, राईट. पण ते निष्पक्ष होते. पण निष्पक्ष म्हणजे कसं? अरे निष्पक्ष म्हणजे सत्याचा पक्ष. पण सत्य कोणाच्या बाजूने आहे? तर भगवान कृष्णाने स्वतः विचार करून ठरवलं की सत्य हे पांडवांच्या बाजूने आहे. बरोबर. बरं, ते सत्य कौरवांना सांगायचा प्रयत्न केला का? तर केला. जे आपण जो शांती प्रस्ताव घेऊन गेले ते सगळ्यांना भेटले, प्रत्येकाला. आता आपल्याकडची लोक अमेरिकेत जातात किंवा अमेरिकेची लोक इथे येतात, वेगवेगळ्या भेटी घेतात, तसं त्यांनी भेट घेतलं. हे कर्णाशी भेट घेतलंय, दुर्योधनाशी भेट घेतलंय, पण त्याच्यामध्ये एक अत्यंत स्पष्ट वक्तेपणा होता. म्हणजे सत्य सांगताना ते प्रेमळपणे सांगा वगैरे ठीक आहे. उदाहरणार्थ तिथे जेव्हा जातात हस्तिनापूरला, तर दुर्योधन त्याच्याकडे येतो आणि ते विदुराच्या घरी उतरतात वगैरे, ऐकलं असेल. दुर्योधन म्हणतो की मी तुला माझ्याकडे भोजनाचं आमंत्रण देतोय, पण तू घेत नाही आहेस. त्यावेळी जे कृष्णानं सांगितलं ना, ते मला खूप आवडतं. कृष्ण म्हणतो की अशा 2-3च अशा घटना असतात, 2-3च अशी कारणं असतात की आपण दुसऱ्याकडे जाऊन जेवावं. एक म्हणतो की आपल्याकडे खायला नाही, मग कुणाकडेही चालेल, म्हणून ते म्हणजे मी तुझ्याकडे जेवायला यायला पाहिजे, पण तो काही माझ्याकडे प्रॉब्लेम नाही आहे, माझ्याकडे मला खाण्यापुरतं आहे. दुसरं, दोन्ही पार्टीमध्ये दोन्ही बाजूनी जर अत्यंत जिव्हाळ्याचे मनःपूर्वक जर प्रेमाचे संबंध असतील तर जेवावं. तू तर काही मनापासून प्रेम करत नाहीस अशामध्ये, राईट. आणि म्हणून मी तुझ्याकडे येत नाही, म्हणजे ते स्पष्ट सांगतात, बाकी जरी प्रेमाचं सांगत असले तरी. तर असं त्यांनी प्रयत्न केल्यानंतर निष्पक्ष म्हणजे सत्याची बाजू म्हणून ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे निष्पक्ष आहे. आता लोकांना ते वाटेल मग तुम्ही पांडवांची बाजू का घेतलीत, पण त्यांनी आपल्या यदू डायनेस्टीतले आता कृतवर्मा उदाहरणार्थ किंवा बलराम सुद्धा, पण बलराम त्यांनी युद्धाच भाग घेतला नाही, तर कृतवर्मा दुसऱ्या बाजूने जाऊन लढला ना. यदूंची अक्षोणी सैन्य घेऊन तो कौरवांच्या बाजूने गेलेला आहे, त्याला त्यांनी थांबवलं नाही. याचं कारण आपलं परत सनातन म्हणजे विचार स्वातंत्र्य. ते आपल्या बाजूच्या लोकांचं विचार स्वातंत्र्य सुद्धा त्यांनी खंडित केलेलं नाही आहे. तुला तिकडून जायचं, तुला त्याचा पक्ष बरोबर वाटतोय ना, जा तू त्याच्या पक्षाला. आता हा निष्पक्ष असाच विचार आहे ना त्याच्यामध्ये. तर युद्ध संपल्यानंतर 18 दिवसांचं युद्ध होतं तुम्ही म्हणालात, ते संपल्यानंतर कृष्ण लगेचच आपल्या स्वगृही परत गेले का ते काही काळ थांबले होते पांडवांसोबत? हां, नाही ते सांगतो. आणखी एक सांगायला सांगतो मी, कूटनीती असा शब्द वापरलात म्हणून. तर मी म्हणेन राजनीती त्यांनी वापरली, धर्मनीती वापरली. धर्मनीती. जसं विचार स्वातंत्र्य आहे, तसंच आपल्या सनातनचा जो दुसरा जो मुख्य फाउंडेशन म्हणूया आपण, तो म्हणजे नीती धर्मावरची दृढ श्रद्धा. म्हणजे अहिंसा, सत्यमस्तय, अकाम, अक्रोध, अलोभ, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तो त्यांनी कधीही केलेला नाही. आता तात्पुरतं तुम्हाला असं वाटतं की मग अरे मग त्याला ते तसं कसं मारलं. त्याचं असं आहे की तुम्ही एखादी स्टेप वेगळ्या दिशेनं घेऊ शकता, पण कोणतीही गोष्ट करताना, धर्माचं वागताना तुम्ही सिरीज ऑफ छोट्या छोट्या स्टेप्स घेतात. त्या 100 स्टेप्स असतील तर 99 जर त्या धर्माच्या असतील तर 2 अधर्माच्या चालतात. ते दिसायला अधर्म वाटतो, पण तो प्रत्यक्षात तसा अधर्म नसतो, कारण त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्च्युअल काहीतरी असतं, म्हणून ते अधर्मासारखं वाटतं, पण तसं अधर्माचं नाही. राजनीती होती त्यांची, कूटनीतीसुद्धा म्हणायची गरज नाही. आता स्टेटक्राफ्टमध्ये ते आलंच ना, बॅक अँड फोर्थ. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तर त्यानंतर काय झालं, त्यानंतर आणखी पुढे एक 95 दिवस आपले भीष्माचार्य शरशय्येवर होते. त्यानंतर त्यांचं भीष्म निर्वाण झालं. त्यानंतर आता युधिष्ठिराचं सुद्धा तुम्हाला सांगतो, काही लोकांना आश्चर्य वाटेल, माझ्या दृष्टीने तुम्ही विचारा आणि कोणी म्हणा अरे बापरे हे काय सांगताय तुम्ही, मी त्यांना सांगेन महाभारत जाऊन वाचा 1,00,000 श्लोकांचं. युधिष्ठिर आता धर्मराज वगैरे म्हणतात, आता व्यासच म्हणतायत, तर मी कोण, मी तर फार क्षुद्र माणूस आहे त्यांच्यासमोर. पण तरीसुद्धा व्यासांचं महाभारत वाचूनच मी तुम्हाला सांगतो की मला जो तो युधिष्ठिर येतो पहिल्यापासून शेवटपर्यंत, हा 1 नंबरचा रड्या. तर ते त्याला सगळेजण सांगतायत व्यासदेवांपासून की अरे आता तुला राज्य मिळालं आहे. धृतराष्ट्र सांगतोय तू क्षत्रियानं करून तू राज्य मिळवलं आहेस, आता त्याचा उपभोग घे, रडत बसू नकोस. तरी त्याचं काही होत नाही आहे. मग त्याला व्यासदेव किंवा आणखी कोणी उपाय सांगतात की तू अश्वमेध यज्ञ कर. म्हणजे यज्ञामध्ये असं होतं, यज्ञ म्हणजे त्यात बरं संशोधन वगैरे सुद्धा व्हायचं, पण जनरल समाज कार्याची कामं केली जायची त्या काळामध्ये. म्हणजे सिम्बॉलिक घोडा जाणं वगैरे एक गोष्ट झाली, पण आपण म्हणतो ना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सध्याच्या भाषेमध्ये, ते व्हायचे. म्हणजे समाजामध्ये ज्या काही इश्यू असते त्याचं आपण निराकरण करायचो, ते तू कर, म्हणजे तुझं मनाचं समाधान होईल. म्हणून तो पूर्ण 1 वर्ष जो प्रकार तो चालतो, त्याच्यामध्येही भगवान कृष्ण हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थालाच आहेत. त्यानंतर ते झाल्यानंतर म्हणतात मला इथे खूप आनंद येतोय, पण आता मी द्वारकेला जाऊन खूप वेळ झाला, मला द्वारकेला जायला पाहिजे. त्यावेळी मग अर्जुनाचे त्याचं इतकं सख्य झालं की अर्जुनाला वाटतं अरे कृष्णानं जाऊ नये.
म्हणून मग आपण लहान मुलं बघा जाताना असं म्हणतात की नाही नाही आता आणखी एक 5 मिनटं माझ्याबरोबर खेळ किंवा असं काहीतरी म्हणतात ना, म्हणजे आईवडिलांना. तसं अर्जुन त्याला म्हणतो की अरे युद्धाच्या वेळी तू मला भगवद्गीता सांगितलीस पण त्यावेळी खूप टेन्शन होतं मला, खूप गोष्टी होत्या, ते जरा परत सांग मला. आता यावेळी जे कृष्ण काय सांगतो ना ते, आणि त्याच्यानंतर तो द्वारकेला जातो, पण खूप छान आहे. कृष्ण काय म्हणतो माहिती आहे का, म्हणजे आता हे सुद्धा मुद्दाम कृष्ण भक्ताने ऐकावं. मी कृष्ण भक्त स्वतःला मानतो, प्रत्येकाची लेवल वेगळी असेल, माझी खूप खालची असेल, पण खरोखर कृष्ण भक्ताने ऐकावं. कृष्ण सांगतो की अरे त्यावेळी मी जे सांगितलं ना ते मी योगारूढ होऊन तुला सांगितलं, म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आय वॉज इन द झोन. ते तू आत्ता मला विचारतोयस, पण तू आत्ता मला विचारतोयस तू विसरलास म्हणून, पण मला ते आत्ता परत नाही सांगता यायचं. ह्याच्यातच अदंभत्वम अमानित्वम, कृष्णाची नम्रता. कृष्ण म्हणतो की मी जे तेव्हा सांगितलं आता मला नाही सांगता यायचं, पण तरीसुद्धा तू विचारतोयस म्हणून मला जे काही आत्ता आठवतंय ते मी तुला सांगतो, आणि त्याचं नाव अनुगीता. आणि त्याच्यातलं अनुगीताचं एकाच वाक्यात जर सांगायचं, आपल्या सगळ्या लोकांना ते महत्त्वाचं आहे, तपोबलम ही साधनम. सगळं जे जगामध्ये जे जे काही उदात्त उत्तम म्हणून जे निर्माण झालेलं आहे ते कोणतरी आळशासारखं बसून कोणीतरी आपल्याला आणून दिलं असं झालेलं नाही. हे स्वप्रयत्नाने आणि संशोधनातून निर्माण झालेली गोष्ट आहे, तपश्चर्येतून निर्माण झालेली गोष्ट आहे. तपोबलम ही साधनम. तुम्ही रिलेट करून सांगताय की कृष्णानं जे जे शिकवलं, जे जे सांगितलं, राजकारणापासून ते धर्मकारणापर्यंत, हे आजच्या जमान्यात सुद्धा लागू पडतं. तर तुम्ही सांगू शकता की कॉर्पोरेट असेल, पॉलिटिक्स असेल, रोजचं जगणं असेल, याच्यामध्ये कृष्णाच्या या सगळ्या गोष्टी आत्ता आपण कशा म्हणजे कनेक्ट करू शकू? आता मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं सांगितलं रे, अधिष्ठानम तथा करता असं सांगितलं. 2-3 अनुभव सांगतो. एक असं असं भगवद्गीतेत असं आहे, भगवद्गीतेचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, जो कृष्णाचा विजडम आहे. बाकीसुद्धा आपले जे ग्रंथ आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे केलं तर हे होईल वगैरे सांगितलेलं असतं, पण त्याच्यामध्ये ज्याला आपण मॉलिकॉडलिंग म्हणतो ना, आता मराठीत काय म्हणायचं त्या शब्दाला, थोडंसं असं जरा बरं वाटावं, कुणाला दुःख होऊ नये असं केलेलं, ते असं असतं तुम्ही हे केलं ना तर तुम्हाला हे मिळेल. म्हणजे आता समजा गणेश स्तोत्र वगैरे म्हटलं तर विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम, असं केलं तर मिळेल, जपेत केलं तर पापनाशन होईल. असल्या कोणत्याही फंदामध्ये भगवद्गीता पडत नाही. मग भगवद्गीता सांगते का, या भगवद्गीता सांगते हे केलं तर हे होईल, पण त्याच्यामध्ये अजिबात मॉलिकॉडलिंग नाही. ओके, हा त्याचा मुख्य विशेष आहे. आता हे म्हणूनच आपल्याला कॉर्पोरेटमध्ये काय लागतं, टफ लाईफ आहे ना कॉर्पोरेटचं, त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे. ते कसं सांगितलं आहे बरं, असं पण नाही करत भगवद्गीता की हे तुम्ही करू नका म्हणत नाही, पण हे केलं तर हे होईल. एक तुम्हाला मुद्दाम उदाहरण म्हणून सांगतो, अगदी साधा विषय आहार. आता आपण म्हणू अच्छा तुम्हाला माहीत होतं भगवद्गीतेमध्ये आहारसुद्धा म्हणजे कधी पूर्ण अजिबात आहार घेऊ नये किंवा अल्प आहार कधी घ्यावा आणि कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, हे सगळं भगवद्गीतेत म्हणजे 700 श्लोकामध्ये हे सगळं कसं मॅनेज केलं हे मला अजूनही आश्चर्य आहे. आता आपण नुसतं आहार म्हटलं म्हणून घेऊया, तर ते असं म्हणत नाही की जळजळीत मिसळ पाव खाऊ नका, पण ते म्हणते म्हणजे कृष्ण सांगतो 17 अध्यायामध्ये, कटवम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आहारा राजस्यश्चैव दुःख शोकामय प्रदा. कटवम्ल म्हणजे खारट तुरट, अति खारट, अति तुरट, अति तिखट, अति तेलकट वगैरे असं जर खाल्लत ना, हे राजसी आहार आहे. मिसळ खावीशी वाटते, काय खावायचं ते ठीक आहे, मिसळ मी उदाहरण म्हणून घेतलं, मिसळला काही वाईट असं नाही, पण ते जर खाल्लत म्हणजे तुम्ही जर ते राजसी आहार जर घेतलात तर दुःख शोकामय प्रदा, त्याच्याकरताही तयारीत राहा. असं तुम्ही दान जर केलं तर ह्या प्रकारचं दान केलं तर काय होईल, असं सगळं तुम्हाला मिळतं. दुसरा एक माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आता मी 35 वर्ष ह्या वेगवेगळ्या विषयावर माझे संशोधन करतो आहे, आणि ते संशोधन करणं हा एक मोठी कठीण गोष्ट, पण मी सांगतो त्याच्यापेक्षासुद्धा एक कठीण गोष्ट आहे ती म्हणजे आपण संशोधन केल्यानंतर ते लोकांना समजावून सांगणं आणि लोकांना ते कळणं आणि पटणं आणि मान्य करणं. ते होतच नाही बऱ्याच लोकांना. तर मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, म्हणजे 15 वर्षापूर्वी खूप त्रास व्हायचा की अरे इतकं स्पष्ट अगदी म्हणजे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे कसं कळत नाही. मला खूप त्रास व्हायचा की का कळत नाही, का कळत नाही. मग त्या भगवद्गीतेमध्ये समजा तुम्ही 18व्या अध्यायामध्ये गेलात तर बुद्धी, आता आपण एखादा काय म्हणतो तो खूप बुद्धिमान आहे, कृष्ण म्हणतो तेवढं पुरेसं नाही. ती बुद्धी कोणत्या प्रकारची आहे, ती सात्विक बुद्धी आहे, राजसी बुद्धी आहे का तामसिक बुद्धी आहे. आता तामसिक बुद्धीचं तो वर्णन असं करतो, अधर्म्यम धर्म्यम इति या मन्यते तमसावृता, म्हणजे तामसिक बुद्धी, सर्वार्थान विपरीतांश बुद्धीसा पार्थ तामसी, धर्ममानी अधर्मास अंधारे भरिली असे, अर्थ जी उलटा देखे बुद्धी ओळख तामस. म्हणजे जो खरा अर्थ आहे ना त्याच्या बरोबर 180 डिग्री उलटा अर्थ त्याला कळतो. काय करणार तुम्ही त्याला.
मग त्याच्यामुळे त्याला तुम्हाला जे सांगायचं आहे ते कळलं असं नाही, पण आपल्याला कळतं की आता ह्याला सांगत काही वेळ आपला वेस्ट करण्यामध्ये काही पॉईंट नाही. म्हणजे आपल्याला कळतं कुठे थांबावे. कॉर्पोरेटमध्ये तेच असतं. मी सेल्समध्ये माझं करिअर गेलं. आम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही एखाद्या माणसाकडे खूप काहीतरी अपॉर्च्युनिटी आहे, किती वेळ त्याला परस्यू करणार? तो नाही नाही म्हणत बसला तर एका काळी ठरवायला पाहिजे की नाही, मला आता ह्याच्यात इंटरेस्ट नाही. हे तुम्हाला कसं कळतं? अरे मला माझ्या प्रॉडक्टचा जो ॲडव्हान्टेज आहे त्याला कळत नाही आहे, थांबूया आपण, दुसरीकडे कुठेतरी जाऊया. आणि कृष्ण आजच्या जमान्यामध्ये म्हणजे आत्ताच ऑपरेशन सिंदूर झालं, त्याचा ओझरता उल्लेख तुम्ही सुद्धा मगाशी केला. तर ऑपरेशन सिंदूरची जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा आपल्या सगळ्यांनी आपण ऐकलं की कृष्ण नीतीचा दाखला दिला गेला. खरं तर हनुमान नीतीचा पण राजनाथ सिंगांनी उल्लेख केलेला. रामचरितमानसचा दोहा आपल्या तिथे ऐकायला मिळालेला होता आपल्याला. सो कृष्णाची युद्धनीती कशी होती की जी इतक्या वर्षानंतर सुद्धा आपली आत्ताची आर्मी, आर्म फोर्सेस सुद्धा त्याचा दाखला देतात बरोबर. आणि अभिमानाने सांगतात. येस, भगवद्गीतेपासून सुरू करायचं तर 6व्या अध्यायातलं जे मुख्य प्रिन्सिपल आहे की तुम्ही काय म्हणूया आपण, स्वावलंबी बना. जे आता आपले पंतप्रधान मोदी प्रयत्न करतायत, राजनाथ सिंग प्रयत्न करतायत, तो 6व्या अध्यायातला उद्धरेन आत्मनामानम नात्मानम अवसादयेत. तुम्हीच तुमच्या आत्म्याचा उद्धार, तुम्ही स्वतःचा उद्धार तुमचाच करू शकता, दुसऱ्यावर लाचारी पत्करून जाऊ नका. मदत लागेल तेवढी घ्या. बरोबर. तसं कृष्णानं मदत घेतली जी लागली ती. आणि दुसरं आपण द्वारकेकडे येऊया, म्हणजे राजनीती किंवा हे करताना त्याने काय केलं मी तुम्हाला सांगितलं, इतकी व्यवस्था करून ठेवली होती की स्त्रियासुद्धा युद्ध करू शकतील. आणखी काही गोष्टी सांगतो. हे झालं हार्ड, म्हणजे आपण शस्त्र अस्त्र आणि हार्ड पॉवर म्हणूया किंवा हार्ड स्ट्रॅटेजी. सॉफ्ट स्ट्रॅटेजीमध्ये खरोखर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि याचा अर्थ असंही कळतं की 7500 वर्षामध्ये फारसा फरक झालेला नाही आहे. ते म्हणजे हे द्वारकेमध्ये सगळे लोक होते, सगळं संपन्नता चालू होती, नाटकं चालू होती, सगळे काय डान्स चालू होते. पण असं कृष्ण स्वतः सांगतोय किंवा जेव्हा शाल्वाने अटॅक केला तर लगेच त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला होता काय काय करायचं. त्यातलं काय एक प्रोटोकॉल माहिती आहे का? द्वारकेवर जर अटॅक होणार असेल तर हे आता मस्त इंटरेस्टिंग आहे. सगळे जे नट नर्तक असे जे लोक आहेत त्यांना द्वारकेतून पहिल्यांदा बाहेर घालवण्यात येईल, कारण त्यांची लॉयल्टी ट्रस्ट करता येत नाही असं कृष्ण सांगतोय. आणि प्रत्येक वेळी एंट्री करताना आपण जसं बॉर्डर्स कट करतो ना, तसं प्रत्येक वेळी त्यांचा पासपोर्ट इक्विव्हॅलंट बघितल्यानंतरच आत प्रवेश मिळत असे. म्हणजे काय प्रकारची, म्हणजे सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर ही सगळी व्यवस्था केलेली आहे. दुसरं कृष्ण असं सांगतो की त्या शाल्वाकडे विमान होतं, ह्याच्याकडे विमान नाही. पण अरे आता मी काय करणार म्हणून तो हातपाय गाळून बसला नाही. त्याने इतकं तयार केलं होतं की शाल्वाचा त्याने पराभव केला, त्याचं विमान पाडलं, कारण त्याची आधीपासून तयारी झालेली होती. आणखी अशी काही उदाहरणं देता येतील आपल्याला की त्याच्या युद्धनीतीबद्दलची? हां, म्हणजे पूर्ण महाभारताचे जे 18 दिवस आहेत ना, ते तर प्रत्येक गोष्ट आहेत. आता प्रत्येक वेळी त्याला असं येऊन विचारतात, कृष्णाला दोष देतात की मग तू हे कसं केलंस. पण कृष्णाचं सगळं प्रिपरेशन आहे. जसं आत्ता आपण म्हणजे झाल्यानंतर आता आपण मोदींनी सगळ्यांना वेगवेगळ्या लोकांना जगभर पाठवलं आहे की नाही, दिस इज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. हे नंतरचं. पण त्याच्या आधी काय केलं, म्हणजे मागची 10 वर्ष किंवा 15 वर्ष मोदी काय करत होते, सगळीकडे जे जात होते तर प्रत्येक ठिकाणी अलायन्सेस करून ठेवलेले होते. हे कृष्णानं केलेले होते. म्हणजे कृष्णाची माणसं त्या बाजूला सुद्धा आहेत. म्हणजे कर्णसुद्धा कृष्णाला रिस्पेक्ट करतो. कृष्णानं युद्धापूर्वी कर्णाला आपल्या बाजूला फोडण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही ही गोष्ट वेगळी, आणि तरीसुद्धा तो यशस्वी, युद्धामध्ये यशस्वी झालाच. प्रत्येक वेळी त्याचं ठरलेलं आहे की असं का केलं पाहिजे, आणि तो जो समोरचा माणूस विचारतो की हे माझ्यावर अन्याय झाला नाही का, तो कृष्णाकडे त्याचं उत्तम उत्तर आहे. आणि ते नुसतं काही म्हणजे पोपटपंची नाही आहे, त्याच्यामागे खूप विचार आहे. म्हणूनच तो निष्पक्ष आहे आणि म्हणून तो सत्याच्या बाजूनं लढतोय. जसं रामायण महाभारत समजून घेणं आत्ताच्याही काळात किंवा शिकणं, अनुभवणं हे महत्त्वाचं आहे, तसं कृष्णसुद्धा सोबत असणं का महत्त्वाचं आहे? कारण कृष्ण सांगतोय ना, म्हणजे कृष्ण काय असा बाहेर आहे का, म्हणजे तो जो हिस्टॉरिकल जो कृष्ण आहे ना 7500 वर्षापूर्वीचा, 5633 ते 5525 BC वाला, हा एक अवतार म्हणून तसा आहे. पण तो आत्ता आपल्याबरोबर कृष्ण नाही आहे का? नाही, कृष्णाचा आपल्याबरोबर अजूनही आपल्याला जो त्याचा जो मार्गदर्शन आहे ते अजूनही मिळतं भगवद्गीतेमध्ये. पण ते 2 प्रकारचं मार्गदर्शन सांगतो. ते दोन्ही प्रकारचं मार्गदर्शन समजलं पाहिजे. अर्जुनाला कृष्णानं प्रत्यक्षात भगवद्गीता सांगितली, मग तिने युद्ध केलं आणि तो जिंकला. पण ती सगुण भक्ती म्हणूया, म्हणजे जवळ असलेली. पण काय झालं बघा, कृष्ण गेल्यानंतर अर्जुन जेव्हा त्या यदुस्त्रियांना घेऊन आला, तो निघाला आणि परत तो हस्तिनापूरकडे निघाला आणि तो पंचनद एरियामधून म्हणजे त्या तिथून गेलेला आहे. आणि तिथे अबीर म्हणून जी लोकं होती, त्या अबीरांनी अर्जुनाचा पराभव केला. म्हणजे कृष्ण गेला म्हटल्यानंतर त्याने इतके हातपाय गाळले की ते गांडीव असलेल्या अर्जुनाचा ते पराभव करू शकले. यदुस्त्रिया त्या घेऊन गेले, अशी महाभारतामध्ये वर्णन आहेत.
ओके, म्हणजे सगुण भक्तीचं महत्त्व आहे, पण तो सडनली तो कृष्ण बरोबर नाही म्हटल्यानंतर याने हातपाय गाळले, म्हणजे ती त्या सगुण भक्तीचा. ह्याच्या बरोबर उलटं सांगतो तुम्हाला, म्हणून तो आज कृष्ण आपल्याबरोबर आहे. त्याच्या मेसेजेसमधून कृष्णानं भागवतामध्ये उद्धव गीता सांगितलेली आहे, उद्धवाला उपदेश केलेला आहे. आणि उद्धवाला त्याने सांगितलं की इथे हे यदूंचं आता जे काही झालं आहे तिथे तू राहू नकोस, कारण उद्धव हा यदूच आहे. तू आता परिक्रमा करायला जा, यात्रा करायला जा. उद्धव जेव्हा गेला बद्रिकाश्रमामध्ये होता तो, की त्याला बातमी कळली कोणाकडून तरी की भगवान कृष्णांचं निर्वाण झालं. आता आश्चर्याची गोष्ट अशी की उद्धवाच्या चेहऱ्यावरचं काही रिॲक्शन पण झाली नाही, कारण त्याने निर्गुणातली कृष्णाबरोबरची भक्ती ही नीट समजून घेतलेली होती. तसा कृष्ण आपल्या सगळ्यांबरोबर आहे सतत. म्हणजे तुम्ही भगवद्गीता वाचा, अनुगीता वाचा, पूर्ण महाभारत वाचा आणि भागवत पुराणसुद्धा मुद्दाम 11वा अध्याय एकनाथ महाराजांनी केलेला वाचा. कृष्ण आपल्याबरोबर सतत आहे. पण म्हणून असं विचारू नका की कृष्ण केव्हा येणार. अरे आहेच तो तुमच्याबरोबर. तुम्ही हातात शस्त्र घ्या, हातात पुस्तक घ्या आणि कामाला लागा. हे तुम्ही छान सांगितलं आणि तो सर्वव्यापी आहे, तो सर्व मान्य आहे आणि त्यामुळे इतकी युगं लोटली तरीसुद्धा तो आपल्यासोबत उभा आहे. आणि खूप छान सांगितलं सर आज तुम्ही, कारण दैवी शक्ती किंवा दैवी व्यक्तिमत्व असलेलं एक रूप हे आपल्याला आपल्यासारखं का वाटतं, तर ह्याची बरीचशी उत्तरं त्या महाभारतामध्ये आणि कृष्णाच्या वर्णनामध्ये दडलेली आहेत माझ्या मते. मनापासून आभार सर, खूप छान विश्लेषण केलं, खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि यानंतर या विशेष पॉडकास्टमध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.